रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागामध्ये समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींमध्ये सहभागी असलेलं हे एक नाव. रमेश यांचा मृत्यू 1995 साली झाला, तरी आजही अनेकांच्या स्मृतींमध्ये हे नाव घट्ट रुजलेलं आहे. 25 वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं लिखाण म्हणजे बहुआयामी हे पुस्तक. हे लिखाण फक्त स्मरणरंजनासाठी नसून त्यामध्ये एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्याचा सामाजिक आणि वैयक्तिक प्रवास चित्रित झालेला आहे. तर या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या पुस्तकाचा एक समारंभ निपाणी येथे म्हणजे रमेश शिपूरकर यांच्या मूळ गावी 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. या पुस्तकाच्या संपादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर सुरेश जोशी सर, या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिली आहे ते रमेश यांचे जवळचे मित्र विनय हर्डीकर, ज्येष्ठ लेखक कार्यकर्ते राम आपटे सर, निपाणीच्या विडी कामगार आंदोलनाचे प्रणेते सुभाष जोशी सर आणि अनेक रमेश शिपूरकर यांच्या मित्रपरिवारातील मान्यवर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आणि आता या कार्यक्रमाचा दुसरा समारंभ इथे पुण्यामध्ये होतो आहे. साधनाचं कार्यालय पुण्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे रमेश शिपूरकर यांचा मित्रपरिवार हा देखील पुण्यामध्ये आहे. हे या कार्यक्रमाचं औचित्य आहे. तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी विनंती मी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी नरके सर, दोन प्रमुख पाहुणे अतुल पेठे आणि श्रुती तांबे, बहुआयामी या पुस्तकाच्या लेखिका आणि संपादक म्हणून ज्यांनी काम केलं त्या शोभना शिपूरकर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मित्र, बहुआयामी या पुस्तकाचा एक कार्यक्रम साधारणतः महिनाभरापूर्वी रमेश शिपूरकरांचं जे कर्मभूमी आपण म्हणू असं जे ठिकाण आहे ते निपाणी, तिथे तो झालेला होता. आणि त्याचवेळी आम्ही असं ठरवलं होतं की पुण्यातही एक कार्यक्रम घ्यायचा. त्याचं एक औचित्य आता मगाशी सुहासने सांगितलंच. परंतु दुसरा एक महत्त्वाचा भाग असा की महाराष्ट्राच्या अशा विशिष्ट कानाकोपऱ्यामध्ये विशिष्ट काळ, भले तो 10 वर्ष 15 वर्षे 20 वर्षांचा असेल, त्या काळात त्या परिसरामध्ये अतिशय महत्त्वाचं असं योगदान देणारे लहान मोठे कार्यकर्ते असतात. आणि ते त्या भागामध्ये त्यांचं नाव जर काढलं तर लोकांना भरून येतं, उचंबळून येतं. खूप वर्षानंतरही त्यांच्या आठवणी त्यांना पाहणारे लोक तर जपतातच, पण ज्यांनी त्यांना पाहिलेलं नसतं त्यांच्याही मनात लहान थोरांनी सांगितलेले असतात म्हणून टिकून असतात. आणि अशा प्रकारचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात किंवा जिल्ह्यातल्या काही विशिष्ट तालुक्यामध्ये पूर्वी होते, आजही आहेत. आणि असं एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे रमेश शिपूरकर. त्यांना जाऊनही आता 25 वर्ष झाले आणि ते गेले तेव्हा 50च्या दरम्यान होते. म्हणजे ज्या माणसाला जाऊन 25 वर्ष झालीत आणि ज्याला आयुष्य 50 वर्षांचं लाभलं, त्यातली जेमतेम 20 किंवा 25 वर्षच त्यांची सार्वजनिक आयुष्याची असणार. एका बाजूला प्राध्यापक म्हणून त्यांनी त्या काळात केलेलं काम, दुसऱ्या बाजूला पत्रकारिता किंवा लेखन, आणि तिसरं महत्त्वाचा जो भाग होता तो म्हणजे त्या काळात त्या भागात झालेले लहान मोठे चळवळी, आंदोलनं, लढे. त्या सगळ्यांच्यामध्ये त्यांचा जो काही रोल असेल तर तो त्या लोकांच्या मनामध्ये अजून आहे, मात्र बाहेरच्या लोकांना तो माहीत नाही. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पुस्तकाची प्रकाशनं त्या त्या भागात जशी व्हायला हवीत तशीच ती पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये, जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात, त्यांच्या समोर जर ती प्रकाशनं झाली तर एक महत्त्वाचा फायदा असा होऊ शकतो किंवा व्हायला हवा तो असा की अशा प्रकारचं कार्यकर्तृत्व गाजवणारी आपल्या भागामध्ये अशी कोण माणसं आहेत, त्यांचंही अशा प्रकारे स्मरण करायला हवं असं उपस्थितांना वाटावं. हा एक अर्थातच या प्रकारच्या कार्यक्रमाच्या मागचा हेतू आहे. आणि दुसरं
आपण बऱ्याच वेळा इतिहासाची जी मांडणी करतो त्याच्यामध्ये प्रमुख घटना आणि प्रमुख नेते यांच्या भोवती सगळा तो इतिहास रचला जातो, सांगितला जातो. मात्र प्रमुख घटना आणि ते प्रमुख नेते यांच्या दरम्यान खूप काही काही घडत असतं आणि ते घडत असतं म्हणून त्या प्रमुख घटना आणि प्रमुख नेत्यांना महत्त्व प्राप्त होतं. तर हे मध्ये जे काही घडतं ते आपण नीट समजून घेतल्याशिवाय त्या घटनांचा अन्वयार्थ नीट लावता येणार नाही किंवा राज्याच्या आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे कोणी प्रमुख नेते वाटतात त्यांचंही मोठेपण किंवा त्यांचं योगदान हे नीट अधोरेखित होत नाही. त्यामुळे एकूण आपल्या सामाजिक बदलांच्या संदर्भात, विशेषतः चळवळी आंदोलनाच्या संदर्भात आपलं आकलन अधिक सम्यक व्हायचं असेल तर ज्यांनी थोडासा काळ एक झंझावाताप्रमाणे काम केलं ते काम पुढे आणलं पाहिजे. ही खरं तर या पुस्तकाच्या मागची मध्यवर्ती भूमिका आहे. या पुस्तकामध्ये काय आहे हे आपले वक्ते सांगणारच आहेत. शोभनाताईंनी त्याचं संपादन केलं आहे. आज 25 वर्ष गेल्यानंतर हे पुस्तक येतं आहे हे म्हटलं तर एका बाजूला खंत आहे की इतक्या उशिरा यावं, आणि 25 वर्षानंतरही त्यांच्याविषयीच्या त्या भावना टिकून राहिल्या. सामाजिक जीवनाबद्दलच्या, सहजीवनाबद्दलच्या, त्यांचे जे कोणी मित्र असतील त्यांच्या मनातल्या, हे एक चांगली गोष्ट आहे. जवळपास 350 पानांचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 2 सरळ भाग पडतात. एक आहे शोभनाताईंनी स्वतः रमेश शिपूरकर माणूस, कार्यकर्ता आणि एक साथीदार, जीवनसाथी या नात्याने त्यांना ते कसे भावले याच्याबद्दलचं एक जवळपास अर्धा म्हणावा असा तो भाग आहे. आणि दुसरं रमेश शिपूरकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे मित्र, चळवळीतले कार्यकर्ते, प्राध्यापक आणि अन्य जे कोणी लहान मोठी माणसं असतील त्या सगळ्यांचे छोटे छोटे लेख असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाला विनय हर्डीकरांची एक खूप चांगली विवेचक म्हणावी अशी प्रस्तावना आहे. कारण विनय हर्डीकर शेतकरी संघटना, शरद जोशींचं आंदोलन हे सगळे संदर्भ जर पाहिले तर त्यांनी ती प्रस्तावना लिहिणं अतिशय उचित होतं आणि ती वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तो किती योग्य निर्णय होता. आजही महाराष्ट्रात तरी निपाणी गाव म्हटलं की लोकांना शेतकरी संघटनेचं तंबाखूच्या संदर्भातलं झालेलं मोठं आंदोलन, जसं लासलगाव म्हटलं की कांद्याचं, तसं निपाणी म्हटलं की तंबाखूच्या संदर्भातलं झालेलं ते आंदोलन शेतकरी संघटनेचं. त्या आंदोलनामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग शरद जोशींच्या बरोबर ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं त्यात एक रमेश शिपूरकर होते. आणि त्या आंदोलनाच्या संदर्भातला एक चांगला लेख जो या पुस्तकात आहे तो आम्ही मागच्या महिन्यात साधना साप्ताहिकाच्या अंकातही प्रसिद्ध केलेला होता. याच्यामध्ये खूप लहान थोरांनी लेख लिहिलेत, त्याबद्दल मला वाटते की ह्या सर्वांच्या बोलण्यातून येईलच. पण समीर शिपूरकर, त्यांचा मोठा मुलगा रमेश शिपूरकरांचा, त्याने पण जो बाबांच्या विषयीचा छोटाच लेख आहे 1200 शब्दांचा, पण तो कोणालाही आत्ताही अगदी भरून यावं अशा प्रकारे तो लेख झालेला आहे आणि ते अगदी स्वाभाविक आहे. तर असं हे खूप चांगलं इंटरेस्टिंग पुस्तक आहे. मला स्वतःला असं वाटतं की अशा प्रकारची पुस्तकं प्रत्येक जिल्ह्यात 2-4 तरी माणसं आहेत, त्यांची ती प्रसिद्ध व्हायला हवीत. आणि महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास जर खऱ्या अर्थाने अधोरेखित करायचा असेल, नव्या पिढीला समजावून द्यायचा असेल तर अशा अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा फार उपयोग होईल. त्या दिशेने टाकलेलं आपण एक छोटं पाऊल आहे आणि त्याच्यातलं खूप मोठं योगदान हे समीर आणि चैतन्य ह्या दोघांचं पण आहे. कारण आईच्या पाठीमागे लागणं, पाठपुरावा करणं, ते लेखन मिळवणं, त्याच्यावर संपादनाची सगळी प्रक्रिया करणं, याच्यातली जवळपास बहुतांश जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली होती. आम्ही फक्त फायनल जे आलं रेडीमेड त्याच्यावर काय म्हणू, छापून आणणं आणि वितरित करणं एवढंच काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम मागच्या 1.5 वर्षामध्ये, जेव्हा सगळा कोविडचा कालखंड होता त्या काळात ते चालू होतं. तर असं एक छान पुस्तक आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ते खूप वाचनीय आहे. त्याच्यातली सगळ्यांची निवेदनं ही जरी कॉपी एडिटिंग खूप चांगलं केलेलं असलं तरी मूलतः त्या व्यक्तीविषयी म्हणजे रमेश शिपूरकरांच्या विषयी लोकांना आतून जिव्हाळ्याने काहीतरी वाटल्याशिवाय अशी आत्मनिवेदनं येत नाहीत. मी मागच्या कार्यक्रमात एक मुद्दा सांगितला होता की मी स्वतः रमेश शिपूरकरांना पाहण्याचा प्रश्नच येत नव्हता. 25 वर्षापूर्वी ते गेले आणि माझं सार्वजनिक आयुष्यच जेमतेम 15 वर्षांचं.
परंतु जेव्हा जेव्हा मी बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, सांगली या परिसरात जायचो आणि तिथल्या काही आंदोलनाच्या विषयी चर्चा व्हायची, त्याच्यामध्ये रमेश चिपूरकरांचं नाव जेव्हा यायचं तेव्हा लोकांना असं ती का असं खूप मोठी लाऊड अशी प्रतिक्रिया यायची नाही, पण 1 किंवा 2 वाक्यात की नाही, माणूस वेगळा होता, महत्त्वाचा होता. आणि दुसरं, तो लवकर गेल्यामुळे आमचं नुकसान झालं. म्हणजे अशी माणसं लवकर जायला नको होती. तशा प्रकारची प्रतिक्रिया मला वेगळ्या अर्थाने, परंतु मराठवाड्यात गेलं की कुरुंदकरांच्या संदर्भात येते. कुरुंदकर लेखनाच्या क्षेत्रात होते, त्यांचं योगदान वेगळ्या प्रकारचं होतं. हे जरी खरं असलं तरी कुरुंदकर लवकर गेल्यामुळे आमच्या पिढीचं नुकसान झालं असं म्हणणारे लोक आहेत. तसं इकडे ज्या काही 2-4 लोकांची नावं येतात की वयाच्या 50च्या टप्प्यावर गेलेल्या, तर त्याच्यामध्ये रमेश चिपूरकरांचं नाव आहे. पाठीमागे इथेच याच हॉलमध्ये मी दुसऱ्या एका कार्यक्रमाला आलो तेव्हा सुभाष वारे सरांना मी सांगितलं की असा एक कार्यक्रम ठरतोय. तर तेव्हासुद्धा त्यांची उत्स्फूर्त एकाच वाक्यातली प्रतिक्रिया अशी होती, खाली आम्ही भेटलेलो असताना, की ते म्हणाले की खरं तर माणूस गेल्यावर पोकळी निर्माण झाली असं आपण बोलतो आणि तो एक औपचारिकतेचा भाग असतो, परंतु खरोखर हे रमेश चिपूरकर हे असे होते की ते गेल्यामुळे खरंच आम्हाला असं वाटतं की पोकळी निर्माण झाली. म्हणजे त्यावेळी सुभाष वारे सर 25-30च्या उंबरठ्यावर असतील आणि त्यांच्या मनात अजूनही 25 वर्षानंतर असं वाटतंय. किंवा त्या निपाणीच्या कार्यक्रमाला मी जाणार त्याच्या आदल्या दिवशी सुनील कुमार लवटे साधनेच्या कार्यालयात आले होते आणि अशा प्रकारचं पुस्तक आम्ही काढलं आहे. तर ते तेवढ्याच सहजतेने म्हणाले की असं असेल तर मग 10 कॉपी माझ्याकडे दे. आमचा खूप कमी संपर्क आला, पण माणूस वर्थ होता. तर असे अगदी राजन गवस, राजा शिरगुप्पे, तिकडे गणपतराव पाटील, असे खूप लोकांच्याकडून ज्या प्रतिक्रिया आल्या ते पाहता मला असं वाटतं की हे पुस्तक आपण सर्वांनी वाचावं आणि ह्या पुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण ज्यांना पाहिलेलं आहे अशा आपल्या परिसरातील व्यक्तींची चरित्र किंवा आत्मचरित्र पुढे यावीत यासाठी प्रयत्नशील राहावं, अशा प्रकारची एक विनंती माझं आवाहन करतो. विचारपीठावरचे आमचे हे सगळे 3ही मान्यवर साधनाशी खूप निगडीत आहेत, समीर चिपूरकरशी खूप संबंधित आहेत, त्यामुळे आमच्या विनंतीला मान देऊन तेही सर्वजण आलेत, त्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद विनोद सर. यानंतर समीर चिपूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. अगदी 2 मिनिटात मला काही मुद्दे मांडायला आवडतील. एक तर हे संबंध पुस्तकाची जी रचना करायचा आम्ही जो प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये वडील आहेत किंवा आईनी माझा नवरा आहे अशा प्रकारच्या भावुकतेनं न होता एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि तो आपल्या जवळचा होता आणि आपलाच माणूस होता. तर त्याचं चित्र किती प्रकट समर्थपणे त्याच्यात येईल अशा दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी जास्ती प्रयत्न केला आहे. आमचा सगळ्यांचा बघण्याचा कुटुंबियांचा दृष्टिकोन पण तो आहे सामाजिक अंगाने. आणि या पुस्तकाचं हे जे स्वरूप आता तयार झालं त्याच्या आधी 2 प्रयत्न झाले ते नक्कीच सांगायला आवडतील की निपाणी आणि या सगळ्या भागामध्ये ज्या चळवळी झाल्या गेल्या 50 वर्षांमध्ये, निपाणी, कोल्हापूर, गडिंग्लज, बेळगाव, सांगली या सगळ्या भागांमध्ये त्याचा प्रदेशलक्षी इतिहास सर्व चळवळींना कवेत घेणारा लिहिता येईल का असा प्रयत्न खरं तर केला होता. ज्या पुस्तकाचं काम डॉक्टर सुरेश जोशी देवरुखचे प्राचार्य त्यांनी केला होता आणि आमचे बरेच जण आम्ही सहभागी होतो, पण तो पूर्ण होऊ शकला नाही. त्याच्यानंतर एक साहित्य आणि समाज असा एक खूप व्यापक विषय घेऊन खरं तर एक मोठा ग्रंथ बाबांच्या स्मृतिनिर्मित प्रित्यर्थ व्हावा असा पण प्रयत्न झाला होता, पण त्याचंही काम वेगवेगळ्या लोकांच्याकडनं पुरेसं प्रतिसाद न आल्यामुळं झालं नाही. तर त्यातनं मग शेवटी असं सुरेश जोशींनी आईकडं आग्रह धरला की आता तूच हातात घे आणि तूच लिही. त्यातनं ह्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे आणि तर ते आता रूप आपण सगळेजण बघतो आहोत. मला एक असं वाटतं की संकेश्वर, निपाणीसारखी छोटी जी गावं आहेत तिथं एकच प्रश्न घेऊन त्याच्यावर काम करण्याची मुभा नसते, म्हणजे लक्झरी म्हणेन मी खरं तर नसते ती. तिथला जो सजग कार्यकर्ता असतो त्याला चहूबाजूंनी ताजंतवानं राहावं लागतं, जे जे येतील ते सगळं चांगलं घ्यावं लागतं, पचवावं लागतं, रिचवावं लागतं आणि आपल्याला जेवढं झेपेल ते लोकांपर्यंत पोचवावं पण लागतं. तो प्रयत्न बाबा करत होते असं मला दिसतं. ग्रंथालय चळवळीपासून अब्राम कोवरांच्या विज्ञान यात्रेपासून जे जे नवीन येतं ते सगळं संकेश्वरात आलं पाहिजे आणि लोक सहभागी झाले पाहिजेत, स्त्रिया घराबाहेर पडल्या पाहिजेत, तरुण मुलं मुली एकत्र आली पाहिजेत, अशा विविध प्रकारचे ते प्रयत्न होते. आणि
या सगळ्यातनं एक मोठ्या कामांना आधारभूत कामं छोट्या छोट्या गावांमध्ये तयार होत असतात. ते माझ्या लहानपणी मी वडिलांच्याकडनं होताना बघितलं आहे. आणि त्यामुळं मला वडील म्हणून जितके प्रिय आहेत त्याच्यापेक्षा त्याच्या बरोबरीनं शेतकरी संघटनेचं घोषवाक्य जे की भीक नको हवं घामाचं दाम, ही घोषणा बाबांच्या लेखणीतून आली. हे विनय हार्डीकरांनी नंतर सांगितल्यानंतर जे आतून भरून आलं ते मला जास्ती मोलाचं वाटतं. आणि दुसरं एक असं की हमीद दलवाईंचा जो मुस्लिम सत्यशोधक समाजाचा जो नंतर कालखंड मोठा सुरू झाला, त्याची पूर्वतयारी पण त्या दौऱ्याने झाली असं मुस्लिम सत्यशोधक समाजाच्याच लोकांनी नंतर सांगितलं. तेही मला खूप मोलाचं वाटतं की हमीद दलवाईंचा एक मोठा दौरा त्या भागात बाबांनी, सुभाष जोशींनी, सुरेश शिपूरकर माझे काका त्यांनी आयोजित केला होता. आणि तो खूप 15-20 गावांमध्ये काही दिवस काही आठवडे चालला होता. आणि त्या ह्याच्यामध्ये खूप मुस्लिम तरुणांशी हमीद दलवाई बोलले आणि त्यातनं जे काय त्यांना मिळालं त्यातनं त्यांना लक्षात आलं की हा काम हे खूप आपण वाढवू शकतो वगैरे वगैरे. आणि पुढं सगळा मुस्लिम सत्यशोधक मंडळ जे स्थापन झालं तो सगळा त्याचा इतिहास आहे. तर या प्रकारचं काम त्यांनी केल्यामुळं आम्हाला सगळ्या घरच्या लोकांना किंवा हे त्या अंगाने हे पुस्तकाचे रचना होईल का असा प्रयत्न होता. आणि तुम्ही तो जरूर वाचावा, समजून घ्यावा, इतरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा जरूर प्रयत्न करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. आता उपस्थित मान्यवरांचं स्वागत या पुस्तकाच्या लेखिका संपादिका शोभना शिपूरकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्ष डॉक्टर हरी नरके, सर ज्येष्ठ संशोधक, विचारवंत आणि प्राध्यापक म्हणून आपल्याला परिचित आहेत. धन्यवाद. डॉक्टर श्रुती तांबे, लेखिका, सामाजिक शास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख या आणि विविध चळवळींमध्ये त्यांचा सहभाग आहे. यानंतर प्रसिद्ध नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अतुल पेठे यांचं स्वागत होतंय. यानंतर पुस्तकाच्या लेखिका शोभना शिपूरकर यांचं स्वागत साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या पुस्तकाच्या लेखिका शोभना शिपूरकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगतपर भाषण करावं. नमस्कार. मला पहिल्यांदाचा हा आनंद व्यक्त करावा वाटतो की रमेश शिपूरकरांचं पुणे हे अतिशय आवडतं गाव होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्याच संबंधात लिहिलेलं पुस्तक आज प्रकाशित होतं आहे, याचं मला समाधान आहे. पुन्हा म्हणायला पाहिजे, पुन्हा ते वाक्य म्हणायला पाहिजे. नमस्कार. स्टेजवर उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे, आदरणीय डॉक्टर हरी नरके, डॉक्टर श्रुती तांबे, नाट्यकर्मी अतुल पेठे, साधनेचे संपादक व प्रकाशक विनोद शिरसाट, प्राचार्य सुरेश जोशी आले नाहीत पण ते येतील थोड्या वेळात, हे सारे मान्यवर आणि श्रोते हो. अलीकडेच बहुआयामी हे नवकौर पुस्तक माझ्या हाती आलं. नाव वाचलं लेखिका शोभना शिपूरकर. खरंच वाटे ना, हाताळताना नव्या कोऱ्या पानांचा हवाचा वेगळा सहवास. आपलं पहिलं पुस्तक, सगळं कसं वेगळंच वाटत होतं. आयुष्यात मी पुस्तक कधी लिहीन असं मला वाटलं नव्हतं, ते आता प्रत्यक्षात उतरलेलं होतं. क्षणभरच थोडा मनात बालिशपणा आला. खूप आनंदून गेले. मनाने किंचित गिरकीही घेतली. रमेशची प्रकर्षाने आठवण आली. डोळ्यासमोर धुसरता पसरली आणि काही मिनटं मी निस्तब्ध झाले. असो, हाच आनंद मी आज तुम्हा सर्वाबरोबर वाटून घेते.
आठवणी लिहायचं ठरल्यानंतर आम्ही त्या काळी जपून ठेवलेल्या आमच्या वृत्तपत्रीय लेखन साहित्याबरोबरच रमेशने त्याच्या बालपणी आणि शालेय जीवनात लिहिलेले साहित्य मिळाले. अतिशय मजेदार असे ते आणि लागवी असं ते साहित्य होतं. काय काय होतं त्यात? त्याने लिहिलेली इयत्ता 5वी ते 11वीची रोजनिशी, आपल्या आवडत्या शिक्षकांची व्यक्तिचित्रणं आणि काही ललित कथाही. त्यामुळे मला अज्ञात असलेलं रमेशचं बालपण माझ्या दृष्टीपथात आलं. बालवयात आणि पौगंडावस्थेतील हे लेखन मोठं रंजक आहे. ते वाचून थोडी करमणूकही होते, पण त्याचबरोबर त्याच्या बुद्धीची प्रगल्भता, त्याची विचारसरणी आणि त्यातील ठामपणा अधोरेखित होतो. बहुआयामी या पुस्तकात त्याच्या रोजनिशीशिवाय इतर लेखनांचा समावेश होऊ शकत नव्हता. एका विशिष्ट टप्प्यानंतर आम्हा कुटुंबियांच्या सहवासात वावरणाऱ्या रमेशचा घराबाहेरील अनेक क्षेत्रात वावर कसा होता, त्यासंबंध त्याच्याबद्दलचे अनुभव कसे होते, त्याच्या कामाची पद्धत कशी होती हे समजून घेणं मला जरुरीचं वाटलं. त्याकरता त्याचे मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी यांची मी मदत घेतली. त्यामध्ये रमेशचे ज्येष्ठ मित्र सुधाकर पोद्दारांच्याकडून शालेय जीवनातच स्वतः पुढाकार घेत रमेशचा सामाजिक कार्यात कसा प्रवेश झाला याचं सुंदर वर्णन ऐकायला मिळालं. रमेशना फक्त 50शीपर्यंत आयुष्य मिळालं. प्रौढत्व सोडवण्याचे हे वय कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्याची सुरुवात या वयात होते. 50च्या पुढे जी मिळेल ती कर्तृत्वाची असतात. दुर्दैवाने रमेशना ते मिळालं नाही, पण जे मिळालं त्या काळात त्याने आपले इप्सित साध्य करण्याकरता जी अथक धडपड केली त्याचा लेखाजोखा या बहुआयामी या पुस्तकात मांडला आहे. मोठ्या उमेदीने मी ते वाचकांच्या हाती देत आहे. या पुस्तक निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे योगदान देणाऱ्या प्राचार्य सुरेश जोशी आणि माझा मुलगा समीर यांची मी ऋणी आहे. त्यांच्या सहभागामुळे हा पुस्तक निर्मिती प्रकल्प होऊ शकला. शिवाय पुस्तकासाठी आपण प्रस्तावना लिहिणारे विनय हर्डीकर, आठवणींचे आवाहन केल्यानंतर मुलाखत देणारे कार्यकर्ते, मित्रप्रेमापोटी रमेश यांच्या कर्तृत्वावर लेख लिहून देणारे रमेशचे मित्र, इतक्या वर्षानंतरही आजही सरांच्या आठवणीने अस्वस्थ होत त्यांच्याबद्दल उत्साहाने लिहिणारे, व्यक्त होणारे त्या काळातील BA MAचे विद्यार्थी व नातेवाईक यांच्या मनस्वी सहकार्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आत्ता मला स्वतःला असं वाटतं की रमेश यांच्या राजकीय, वैचारिक आणि साहित्यिक क्षेत्राचा आवाका खूप मोठा होता. तो या आम्ही लेखनात मनाजोगता उलगडून दाखवले नाही. त्यांच्या त्या कर्तृत्वाला न्याय देऊ शकले नाही ही माझी खंत आहे. या लेखनात आणखीही काही त्रुटी असू शकतील, तो दोष माझा असेल. गणेश युसपुते यांनी या पुस्तकांचे मुखपृष्ठ सजवले. त्याबरोबरच बहुआयामी हे पुस्तकाला नाव देणे ही त्यांचीच देणगी आहे. मिलिंद जोशी यांनी या पुस्तकाची सुबक मांडणी केली. माझे कच्चे लेखन वाचून आवश्यक त्या सूचना, प्रतिक्रिया म्हणून पाठीवर प्रशंसेची थाप देणारे डॉक्टर मेदिनी डिंगरे, संजय असवले, रत्ना साने गोसावी, अमितराज देशमुख, रेवती काळे असे अनेक वाचक, अंतिम आराखडा वाचून दुरुस्ती सुचवणाऱ्या अंजली चिप्पलकट्टी, मुद्रिशोधन करणारे अशोक देव, मेघा चौले, तसेच चैतन्य आणि शीतल शिपूरकर या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. हे पुस्तक वाचून रमेश शिपूरकर या धडपडणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल वाचून कोणा एखाद्याला स्फूर्ती मिळाली, अनुकरणीय वाटले, मदत झाली तर या स्मृतिग्रंथाचे सार्थक झाले असे मला वाटेल. या प्रकाशन समारंभात आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आभार. धन्यवाद. आणि आता मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी करावं. बहुआयामी रमेश शिपूरकर माणूस आणि कार्यकर्ता या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. धन्यवाद.
आणि आता सुप्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या सगळ्यांतर्फे या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी तिघांतर्फे जाहीर करतो. बहुआयामी माणूस आणि कार्यकर्ता, साधना प्रकाशन यांचं हे पुस्तक एक अद्भुत पुस्तक. इथे खरं तर प्राध्यापक हरी नरके आणि श्रुतीताई यांच्या सोबत बसणं आणि त्याचं प्रकाशन करणं हा फार आनंदाचा आणि स्वतःच्याच कौतुकाचा पण भाग आहे. कारण इतकं उत्तम पुस्तक आज आपल्याला लोकांच्या वाचनासाठी आलेलं आहे. यासाठी शोभनाताई मी मनपूर्वक तुमचे अभिनंदन करतो, तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे. खरं तर रमेश शिपूरकरांच्या आठवणी जागवण्यासाठी जमलेला हा एका अर्थाने आंतरभारती असा मेळावा आहे असं म्हणायला खरं तर हरकत नाही. रमेश शिपूरकरांना खरं तर काय आवडलं असतं? रमेश शिपूरकरांना काय आवडलं असतं असं मी जेव्हा विचार करतो हे पुस्तक वाचल्यानंतर, तर त्यातल्या दोन गोष्टी मला असं वाटल्या की इथे सुरुवातीला बोलतो ते म्हणजे आपल्या सगळ्यांना आज नाताळाच्या आधी सदिच्छा देतो आणि त्या आरोग्य संपन्न सदिच्छा देतो. गोष्ट नंबर 1. आणि गोष्ट नंबर 2, हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसद परिषदेचा इथे निषेध करतो. जे चालू आहे देशात ते अत्यंत अस्वस्थ करणार आहे. त्याचा उच्चार करायला ही जागेइतकी उत्तम जागा नाही. त्याचबरोबर 18 वयावरनं 21 वर्षापर्यंत झालं. खरं तर पुरुषांचं वय 21 वरनं 18 वर केलं पाहिजे, कारण सातत्याने सेन्सॉरशिप, काय बघावं आणि काय बघू नये, जसं नाटकात आणि सिनेमात असतं तसं आता प्रत्यक्ष आपल्याला लग्न किती करायचं आणि नाही करायचं या खाजगी बाबतीत डोकावणाऱ्या ह्या गव्हर्नमेंटचा मनपूर्वक, विनम्रतापूर्वक, सभ्य शब्दामध्ये आधी निषेध करतो. मला वाटतं रमेश शिपूरकरांना हे नक्की आवडलं असतं, कारण हे त्यांचं पुस्तक बघून झालेलं माझं आकलन आहे. आता त्या पुस्तकाच्या बाहेरपासून मी आतपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे ते फार सुंदर आहे आणि जे या पुस्तकाचे अंतरंग काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतं. कारण अनेकदा डिझाईन नावाचा जो प्रकार आहे हा याकडे आपलं लक्ष नसतं आणि ते डिझाईन फार महत्त्वाचं असतं. या पुस्तकातली जी छायाचित्र आहेत ब्लॅक अँड व्हाईटमधली ती अप्रतिम आहेत. ती बघता क्षणी तुम्ही इतक्या वेगळ्या काळामध्ये जाता की त्या पुस्तकाचा एखादा चित्रमय असा एक प्रवास तुम्ही त्या गावामध्ये करता. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले रमेश शिपूरकर आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे साथीदार आणि त्यांचा एक पट, जीवनपट अख्खा उलगडत जातो. त्यामुळे मला ते फारच आवडलं. अतिशय उत्तम छपाई साधना आणि आमच्या मित्रांनी केलेली आहे. मिलिंद जोशीची मांडणी आहे ती फार सुंदर आहे. त्यामुळे पुस्तक कधी संपलं हे कळत नाही आणि आपण एका भारावलेल्या क्षणात गुंतून जातो अक्षरशः. सुरुवातीला पान नंबर 37 वर शोभनाताईंनी लिहिलंय, त्याची मी 2 वाचणार आणि सुरुवात करतो. 221 वर एक उतार आहे. अक्षरशः 5 ओळीमध्ये रमेश शिपूरकरांचं संपूर्ण एका अर्थाने महत्त्व काय आहे हे त्यांनी आरेखलेलं आहे. ते असं म्हणतात, नेतृत्व करण्यासाठीचे सगळे गुण असूनही स्वतःला जाणीवपूर्वक दुसऱ्या फळीमध्ये ठेवणं, चळवळ मजबूत करण्याच्या कामात आपला अहंकार आड येऊ न देणं, आपलं नाव प्रत्येक ठिकाणी दिसलं पाहिजे असा आग्रह न धरणं, जगण्याला सगळ्या अंगांनी भिडणं हे रमेशचे गुण होते. म्हणून मला त्याचं अस्तित्व म्हणजे त्या काळातील समाजाच्या इतिहासातील एक तरंग होता याचा अभिमान आहे. हे मला फार आवडलं. याच्यात अख्ख्या त्या पुस्तकाचं सार आहे आणि त्यातला एक शब्द जो आहे तो तरंग आहे. शोभनाताई, तुम्ही तरंगाविषयी पकडलं नसून अंतरंगाविषयी पकडलेलं आहे असं मला नक्की सांगावंसं वाटतं. तरंग कशाला म्हणतो आपण असं मी विचार करत बसलो आणि त्याच्या आधी पण त्यांनी सांगितलं की एखादा बारीक खडा
एखाद्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तिची जी वलय उमटतात आणि ती त्या खड्याचे खूप परिणाम दृश्य आणि अदृश्य स्वरूपात प्रचंड असतात. क्रिया काय होते, एक खडा पडतो, पहिला पाण्यात डुबुक आवाज येतो, वलय उमटायला लागतात, तो खडा हळूहळू पाण्याच्या तळाशी जायला लागतो, पण शेवाळं प्रवाळं हालायला लागतात, तिथे एखादा मासा असेल तो दुसरीकडे जातो, त्याच्यामुळे अजून तिथला बेडूक असेल तो उडी मारतो. अशा अनेक घटना एकाच वेळी घडायला लागतात केवळ एका खड्यामुळे. हा खडा हे मी एक रूपकात्मक बघायला लागलो की तो खडा म्हणजे एक मूल्यात्मक अशी मांडणी आहे. समाजामध्ये ही मूल्यात्मक मांडणी करणारे रमेश शिपूरकर होते आणि त्या संथ असलेल्या निपाणीच्या भागामध्ये अनेक ठिकाणी येतं की संथ असलेल्या प्रवाहामध्ये ते काही वलय निर्माण करत होते, तरंग निर्माण करत होते. त्यामुळे ते मला अतिशय महत्त्वाचं वाटलं. आणि पान नंबर 37 वर त्यांनी लिहिलेलं फारच सुंदर आहे. ते असं म्हणतात की रमेशच्या साध्या सरळ स्वभावाबरोबर त्याची इतरही काही वैशिष्ट्य महत्त्वाची होती. राजकारण समाजकारण करताना उच्च कोटीची नैतिकता बाळगणं किती कठीण आहे. प्रतिपक्षाला शत्रुपक्ष न मानणं हे पण कठीण आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या माणसांशी संवादाच्या शक्यता नेहमी खुल्या ठेवणं, समोरच्या व्यक्तीला वेगळं मत असण्याचा हक्क आहे याची आतूनच जाणीव असणं ही रमेशची खासियत होती, जी आजच्या काळामध्ये आता नाहीच आहेत. त्याच्या पुढचा एक परिच्छेद वाचतो, कारण तो वाचून मला गॅब्रियल गार्सिया मार्क्वेजच्या एका कादंबरीची आठवण झाली. क्रॉनिकल ऑफ अ डेथ फोरटोल्ड नावाची कादंबरी अत्यंत महत्त्वाची. त्या कादंबरीतलं जवळजवळ सार आहे. मुळात त्या कादंबरीमध्ये एक खून होणार असतो, गावामध्ये कोणीच त्या खुन्याला थांबवत नाही आणि गाव सगळं बघत बसतं, असा त्याचा गाभा आहे. जगात काहीही चाललेलं असलं तरी सध्या हलू नये असं वातावरण सर्वत्र आपण अनुभवतो आहोत. त्या मार्क्वेजच्या कादंबरीचा तो आशय होता. तोच आशय यांच्या 5 शब्दामध्ये आहे. ती वाक्य अशी: समाज जेव्हा दुभंगत जातो तेव्हा एकमेकांविषयीचा पराकोटीचा संशय बाळगणारे गट तयार होतात. जेव्हा दुसऱ्या गटाला नष्ट करण्याची हिंसक भाषा केली जाते तेव्हा अशी काही माणसं गरजेची असतात की जी निरपेक्ष मनानं दोन्ही बाजूंमधलं सत्य बघू शकतात, माझी बाजू सुद्धा चुकली हे मान्य करू शकतात आणि दोन्ही बाजूंना भिडून संवादाच्या ज्या ज्या शक्यता शिल्लक आहेत त्या आजमावून बघू शकतात. रमेश अशा माणसांपैकी एक होता. या सगळ्या प्रयत्नात जो मोठा वैचारिक भावनिक ताण येतो तो पेलण्याची त्याची नैसर्गिक क्षमता होती. हे पुस्तक वाचल्यानंतर हे अद्भुत पुस्तक काय मला का वाटलं याची मी कारण खरोखर शोधायला लागलो आणि मग लक्षात आलं की आजच्या काळात अशी व्यक्ती, म्हणजे आपण म्हणताना म्हणू की एका छोट्या गावातला एक छोटा माणूस आणि छोटा कार्यकर्ता नाही, मोठा माणूस होता. जे मोठं, जे पॉप्युलर ते आपल्याला महत्त्वाचं वाटतं, परंतु अशी माणसं आपल्याला हळूहळू लव्हाळीच किती महत्त्वाची होती आणि महान वृक्ष हे किती भुसकट होते हे आता काळाच्या ओघात कळायला लागलंय. त्यामुळे कदाचित रमेश शिपूरकरांचं हे जे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी जे केलेलं काम आहे, ज्याचा पट आता हळूहळू उलगडत जाईल आणि आपणही वाचाल, अशी माणसं आज प्रायतः समाजामध्ये नाही आहेत याचं दुःख मला हे पुस्तक वाचून झालं. आणि माझ्या हे लक्षात आलं, आज नेमकं हरवलंय काय आपल्या समाजामधनं, आज काय हरवलंय. कारण हे रेलेव्हंट का पुस्तक आहे, हे पुस्तक अस्वस्थ का करतं, कारण आपण सगळे अस्वस्थ आहोत. आणि अस्वस्थ का आहोत तर आपल्या प्रत्येकाला असं वाटतंय आज आपलं काहीतरी हरवलंय, आपल्याला बोलताच येत नाहीये. 2 माणसांच्या भांडणामध्ये आपण काय बोलायचं, आपण काही भूमिका घ्यायची असते हेच मध्यम वर्ग विसरलाय. रमेश शिपूरकरांचं ते आणि त्यांचं कुटुंब हे एक उत्कृष्ट एका काळातल्या मध्यमवर्गीय माणसांचा सामाजिक इतिहास आहे. मध्यमवर्ग कसा होता त्यावेळेचा, काही भूमिका घेणारा होता, त्याला काही नातं जोडून घ्यायचं होतं, विविध चळवळींशी यांचं नातं होतं. निपाणीमध्ये ते आपण बरं आणि आपलं बरं असं नव्हतं. देवदासी चळवळ असेल, शेतकरी आंदोलन असेल, विषमता निर्मूलन असेल, बाबा आमटे असतील, यांच्याशी जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध होते, तिथे जात होते. आणि सेकंड फिडल वाजवणारा कार्यकर्ता होता. सेकंड फिडल म्हणजे व्हायलिन,
नेहमी फर्स्ट फिडल वाजवणारा जो माणूस असतो त्याचं कौतुक होत असतं, सेकंड फिडलचा लक्ष देत नसतात, पण सेकंड फिडल वाजवणारी माणसं अत्यंत महत्वाची असतात. ती जेव्हा नष्ट होतात, मध्यम वर्गाचं हे जेव्हा नष्ट होतं, मध्यम वर्गाने आपण जे हरवले, कारण मध्यम वर्गाचा गेल्या काही कालखंडामध्ये, गेल्या 30 वर्षामध्ये खरं तर रमेश चिपूरकरांच्या निधनानंतर जे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण झालं वगैरे वगैरे वगैरे, ते चांगलं वाईट याच्याविषयी आपण बोलत नाही आहोत, पण त्यातला एक वाईट घटक असा आहे की मध्यम वर्गाचा उच्च मध्यम वर्ग झाला आणि समाजाची त्यांची नाळ आणि समाजाची त्यांनी घेतलेली जबाबदारी ही पूर्णपणे मिटली गेली. रमेश चिपूरकरांच्या या पुस्तकांना आपल्याला हे लक्षात येतं की हरवलेला गाभा हे आहे, हरवलेली सहिष्णुता इथे आहे, हरवलेले समन्वय, हरवलेला एक सह अनुभूतपणा म्हणजे रमेश चिपूरकर होते आणि तो हरवलेला आहे. या पुस्तकांनी ते आपल्याला लक्षात येतं. जे मी मार्क्वेजच्या पुस्तकाशी त्याची तुलना करायला लागलो, ती कादंबरी आठवली आणि असं वाटलं की हे मिसिंग आहे, इथे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे. जे दोन गोष्टींचे पूल असतात तेच हरवलेले आहेत असं या पुस्तकामधनं नेमकं वाटतं. अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणला होता की मधमाशा या जर नष्ट झाल्या पृथ्वीवर ना तर 4 दिवस पृथ्वी राहणार नाही, मनुष्यजात संपून जाईल. त्या मधमाशा 2 प्रकारचं काम करत असतात, एक म्हणजे मध गोळा करणं आणि परागीभवन. रमेश चिपूरकरांसारखी माणसं हे मधमाशांसारखं काम करत असतात, तरंगांसारखं काम करत असतात, त्या खड्यासारखं काम करत असतात. ते तुमच्या समाजाला ढवळतात, ते तुमच्या समाजाला योग्य तो मध आणून देतात, ते तुमच्या समाजाला बांधणी करतात, ते समाजामध्ये इकडचं तिकडं आदान प्रदानाची परागीभवन करतात. मी आणि माझ्या क्षेत्रापुरतं असं मर्यादित त्यांचं काम नव्हतं, म्हणून अनेक गोष्टींना मगाशी जसा आमचा समीर म्हणला तसं की ते छोट्या गावामध्ये, पण असतंच असं नाही, अनेक छोट्या गावांमध्ये तेरेबी चूप, कारण त्यांच्या आधी ह्या पुस्तकामध्ये सतत लिहिलं जातं की हे गाव एखादं सुस्त पडलेलं होतं, तिथे रमेश चिपूरकर काहीतरी करायचे, ते काहीतरी वार्ता लिहायचे, ते काहीतरी पावगड हत्याकांडाविषयी बोलायचे. ही फार महत्वाची गोष्ट होती. मला या पुस्तकाचं अजून एक महत्वाचं सार वाटतं, ह्याच्यावरची खरं तर एक फिल्मची गोष्ट आहे समीर, ती म्हणजे त्यातला जो कृष्णा कंपाऊंडर आहे याची जी गोष्ट आहे ती अफाट आहे. हे कृष्ण कंपाऊंडर नष्ट झाले समाजातना. काय गोष्ट आहे तर लक्ष्मी यात्रेला रेडा कापवू नये म्हणून एका माणसाला असं वाटतं, गावातल्या एका माणसाला असं वाटतं की रेडा कापणं किती वाईट आहे, आणि तो माणूस मग काय करतो, त्याच्या पाठीमागे काही संस्था नाही, संघटना नाही, काहीच नाही, राजकीय पक्ष नाही, हा उठतो आणि एक मेगाफोन घेऊन रस्त्यात रेडा मारणं किती वाईट आहे हे सांगत बसतो. त्याचा काहीच उपयोग होत नाही, रेडे मारलेच जातात. पण तो माणूस काम करतो आणि 25-30 वर्षानंतर तो माणूस किंवा 40 वर्षानंतर माणूस आपल्याला आठवतो. कृष्णा कंपाऊंडर हे नावच फार भारी आहे. हा कृष्णा कंपाऊंडर फार महत्वाचा आहे. रमेश चिपूरकर महत्वाचे आहेत. ही माणसंच नष्ट झाल्यामुळे किंवा नष्ट करण्याचा आता एक मोठा घाट घातल्यामुळे, आणि आपल्यालाही वाटतं आता आपली काय जबाबदारी आपल्या हातनं होणार आहे. तर बिहारमध्ये जसा दशरथ मांझी होता की एकटा 28 वर्ष खडक फोडत होता आणि एक दिवशी तो खडक फुटला, म्हणजे डोंगरच फुटला आणि वाट झाली. ही आपली जी आशावाद आहे हा जवळजवळ आत्ताच्या काळात काहीसा अंधारला गेलाय, काहीसा. काही ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रयत्न चाललेत आणि मला असं वाटतं हे पुस्तक काढून तुम्ही हा प्रयत्नाला अतिशय बळ दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे. म्हणून हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. मूल्य, चळवळी, पुरोगामी विचार, समाजाला जोडून घेणं, स्वतःला पणाला लावणं, त्याग करणं, चळवळीत सहभाग घेणं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकातना ठायी ठायी आपल्याला दिसतात. आणि एका अर्थाने संपूर्ण एक पट एका काळाचा हा आपल्यासमोर उभा राहतो. आजच्या संपूर्ण काळामध्ये आपल्या ज्यामध्ये तयार झालेली हाव, वखवक, पुढे जाण्याची ईर्ष्या, अहमहमिका आणि मत्सर या माणसात जवळजवळ नाहीच. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण या पुस्तकात अजून एक आहे, ते म्हणजे प्राध्यापक हुमायून मुरसल यांचा लेख अद्भुत आहे. एक माणूस 25 वर्षानंतर अशी कबुली देतो की सर सॉरी, तुमच्यावर मी जे त्यावेळेस आरोप केलेले आहेत, तुम्ही ब्राह्मणात असे, चुकलं. पण माणूस तर गेला,
पण प्राध्यापक मुरसलांचं हे मला अत्यंत कौतुक आणि मोठेपण असं वाटतं की क्षमा मागता येण्याचं धैर्य त्यांच्याजवळ आहे. चुका होतील माणसांच्या, काही प्रश्न नाही. आत्ताची जी राज्यसत्ता गेल्या 14 सालापासून जी आलेली आहे त्याचं कारण बीजेपी महत्वाचं नसून आपल्यातलेच आपले ग्रह इतके चुकीचे आहेत त्याचं एक दर्शन या मुरसलांच्या लेखामध्ये घडतं की आपण माणसांना ओळखायलाच चुकलो किंवा राहिलोच. कारण आपण प्रत्येकाला चिकटपट्टी लावायला लागलो. पेठे म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण ही चिठ्ठी ऑलरेडी तयार केलेली आहे, त्यामुळे सगळ्या वाटा तुम्हीच बंद केल्यात. हे हल्ले केव्हापासून होत होते याचा एक इतिहास पण आपल्याला या पुस्तकातनं दिसायला लागतो. मला अत्यंत त्या लेखामुळे माझ्या हृदयामध्ये अतिशय खरं सांगायचं तर एक कळ पण आली आणि दुसरी गोष्ट आशा पण आली की अरे यार जागा आहे आणि 25 वर्षानंतर कुठल्या तरी माणसाला असं वाटू शकतं आणि त्याला क्षमा मागावीशी वाटते आणि या कुटुंबानी ती क्षमा, अर्थातच त्यांचे इतके प्रेमाचे संबंध आहेत, ही फार फार मोलाची गोष्ट मला या पुस्तकातनं वाटली. या पुस्तकाने दृष्टी तर दिलीच, म्हणजे मी आता जे जे म्हणतो ती दृष्टीच आहे, पण या पुस्तकातना प्रत्यक्ष रमेश चिपूरकरांनी त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान करून दुसऱ्याला दृष्टी दिली, हे फार महत्वाचं आहे हो. म्हणजे ते फक्त बोलगेवढे सुधारक असं नव्हते. शिक्षण, भाषा आणि संवाद याच्याविषयक अत्यंत महत्वाचं चिंतन त्या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकामध्ये 2 गोष्टींचा मी निर्देश करणार आहे जे मला अजून अतिशय आवडले. ते म्हणजे मला कोसलाची आठवण झाली. रोजनिशी हा त्याचा उत्तम एक, म्हणजे रमेश चिपूरकरांची रोजनिशी अप्रतिम वाचण्यासारखी आहे. कोसलामध्ये जसा पांडुरंग सांगवीकर लिहितो त्याच्यामध्ये वि स खांडेकर आणि गिरीश म्हणजे वसंत कानेटकरांचे वडील यांचा एक संवाद आहे अद्भुत. वि स खांडेकर गिरीशांना सांगतात, अहो तुमचा मुलगा जो आहे वसंत हा आणि तुमचे बाळको लटकर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, दोघेही फालतू लिहितात. असं वडिलांना सांगता येण्याची आणि गप्पा मारण्याची त्यावेळेस होती, आज नाही मारता येत. आज सगळं छान छान आणि छान. ऐकणाऱ्यालाही खोटं वाटतं, सांगणाऱ्याला माहीत असतं हे खोटं आहे. म्हणजे एका गाण्यामध्ये एक गायक असं म्हणले, तू छान गायलीस, फक्त आता सुराकडे लक्ष दे, तालाकडे लक्ष दे आणि शब्दाकडे लक्ष दे. म्हणजे आता राहिलं काय, कारण आता खरं बोलता येत नाही, कारण ती जाऊन आत्महत्या करेल ना. आता त्यांना ऑर्डर्स असतात की तुम्ही वाईट बोलू नका म्हणून. तिथे मात्र खरं बोलण्याची होती मुभा, सांगण्याची मुभा होती की तुझा मुलगा काही फार चांगलं लिहित नाही हो, काय ते म्हणले पु ल देशपांडे टाईप लिहितो काहीतरी, असं वि स खांडेकर सांगतायत, ज्यांना आपण सहज मोडीत काढू शकतो न वाचता. हे मला धक्का बसला, मला अत्यंत आवडलं. आणि त्यातला दुसरा प्रसंग त्या ह्याच्यातला पुस्तकातला आहे, तो कोसलामधल्या मनीचा मृत्यूसारखा नलिनीचा मृत्यू आहे. केवळ अद्भुत. म्हणजे मला तर नेमाड्यांच्या विषयी संशय आला की यांचे मित्र होते ते, नेमाड्यांना ते माहीत असणार की काय कोण नाणे. पण त्या नलिनीच्या मृत्यूमधले काही वाक्य वाचून दाखवतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. त्या डायरीमधल्या आहेत हे नोंदी. त्यावेळी तू अशीच रुसली होतीस आणि मी हट्टाला पेटलो होतो. कुठे तर आपल्या खेड्यातील परसूत. संध्याकाळची वेळ. तुळशीच्या कट्ट्याजवळ फरशी होती, निरभ्र आकाश, सुंदर चांदणं. आपल्या आजीनं दहीभात कालवला होता. नातवंडांच्या संगतीत तिच्या मनाला हुरूप चढला होता. तिच्या हातांनी दहीभातात न कळत गोडी कालवली होती. मी झाडावर बसलो होतो, चांदोबाचं गाणं म्हणत होतो. तू का रुसलीस माहित आहे? तुलाही झाडावर चढायचं होतं, पण मला उतरावं लागणार होतं. मी का कबूल करीन? तू अर्जव केलीस, रडलीस, पण मी हटलो नाही. आता उद्या भाऊबीज आली आणि वाटतं की मी त्यावेळी फार हट्ट केला. तुझा रडवेला चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाही. तुझा रडका चेहरा मी आणखी एकदा पाहिला. संध्याकाळच्या वेळी आपण दोघं फिरायला गेलो होतो. तू माझा हात धरला होतास. मोटार, सायकली यांना टाळण्यासाठी आपण कडेकडेने जात होतो, दोघंही लहान.
आपण रस्त्यावरील गंमत पाहत होतो आणि एकदम तू ओरडलीस, विव्हळलीस. पाहतो तर तुझा चेहरा आसवांनी न्हाऊन निघाला होता, कारण तुझा पाय न कळत भलत्या ठिकाणी पडला होता. रस्त्याच्या कडेनं चांभार बसले होते. त्यांच्यासमोर लहान मोठे खिळे पसरून ठेवले होते. त्या खिळ्यांवर तुझा पाय पडला होता. हळुवार हातानं मी ते खिळे काढण्याचा प्रयत्न केला, पण तळपाय रक्ताळून गेला. तू त्या दिवशी केवळ तूच रडत नव्हतीस, तर मीही रडत होतो. आता त्याला बरीच वर्ष झाली. जाणतेपणी रडण्याचे प्रसंग फार थोडे येतात. दुःख असतं, पण ते मनातच लपून राहतं. क्वचितच ओठातून तू अवतरतेस आणि पाठोपाठ डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. असे अश्रू माझ्या डोळ्यातून ओघळताना माझ्या मित्रांनी काही वेळाच पाहिलंय, पण मनात दाटलेलं तुझ्याबद्दलचं दुःख एकटा असलो की डोळ्यातून बाहेर येतं. तू सर्वांच्या दृष्टीनं बेबी होतीस. मोठेपणी कदाचित मी तुला ताई म्हटलं असतं, अक्का म्हटलं असतं, पण जाणतेपणीची ही नाती चिकटण्यापूर्वीच तू अदृश्य झालीस. तुझा रमेश. इतकं सुंदर, व्याकुळ करणारं पुस्तक आपल्याला आज शोभनाताई आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींमुळे मिळालं आहे. हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे आणि त्याच्याविषयक वेगवेगळ्या पद्धतीने विचार आणि अभ्यास करता येईल. माझं म्हणणं, मला जे म्हणायचं होतं ते इतकंच. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद अतुल सर. यानंतर मी प्राध्यापिका श्रुती तांबे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझ्याबरोबरचे वक्ते अतुल पेठे, या अत्यंत वेगळ्या आणि सर्वांनी वाचलंच पाहिजे आणि आपल्या मित्रमंडळीत किंवा आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे अशा बहुआयामी रमेश शिपूरकर माणूस आणि कार्यकर्ता या पुस्तकाचं लेखन आणि संपादन ज्यांनी केलं, कष्टपूर्वक केलं, त्या शोभनाताई शिपूरकर आणि साधनेचे संपादक विनोद शिरसाट, समीर शिपूरकर, चैतन्य शिपूरकर आणि माझ्या समोर अनेक ज्येष्ठ मला दिसत आहेत. विशेषतः भाई गजानन खातू इथं आहेत, ज्यांचा लेखही या पुस्तकामध्ये आहे आणि आपण सर्व मित्र हो. एक अतिशय चांगला योगायोग आहे की ओमिक्रॉनची परत एकदा बंदी लागायच्या आत आजची तारीख सुखरूप पार पडतीये आणि आपण सगळे भेटू शकलो आहे. ज्या प्रकारच्या चर्चांना हे पुस्तक तोंड फोडतं, ती चर्चा झूमवरनं करावी लागली नाही, ह्यासाठी प्रथम कोविडचे मनापासून आभार मानून पुढे काय जे बोलायचं ते मी बोलते. कारण रमेश शिपूरकरांनी जे काही घडवलं त्याच्यामध्ये डोळ्यांची भाषा महत्त्वाची आहे, स्पर्शाची भाषा महत्त्वाची आहे, सोबत गोलाकार बसणं महत्त्वाचं आहे, आपल्या विद्यार्थ्यांच्या डब्यातला घास खाऊन चव घेणं महत्त्वाचं आहे. हे सगळे प्रसंग ह्यात आले आहेत की सहलीला ते डबा नेत नसत, कारण प्रत्येकाच्या डब्यातला घास आपल्या विद्यार्थ्याच्या आणि विद्यार्थिनीच्या ते आवर्जून खात असत. ह्याला एक महत्त्व आहे. नुसतं विषमता निर्मूलनाची कोरडी भाषणं देणं वेगळं आणि कोणाच्या सोप्यात, कोणाच्या परसूत, कोणाच्या अंगणात, कुठल्या वर्गाच्या बाहेर, कुठल्या सहलीला जाताना मध्ये ह्या प्रकारे बोलणं, बघणं, पाठीवर थाप मारणं, शाबासकी देणं, डोळ्यांनी खूण करणं. म्हणजे मला आठवलं की मला वाटतं भावी मठ सर जायला निघाले की चैतन्य आणि समीरला रमेश शिपूरकर डोळ्यांनी खूण करायचे आणि दोन्ही मुलं जाऊन मस्त त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारायची आणि मग ते काही तो आग्रह मोडू शकायचे नाहीत आणि पुन्हा एकदा गप्पा, गाणी, कानडी म्हणी, मराठी किस्से, आंदोलनातल्या गोष्टी याची मैफिल चालू राहायची. तेव्हा हे जे काय सगळं जिवंत रसायन रमेश शिपूरकर नावाचं आपण समजून घेतोय आज आणि त्यांच्या निमित्ताने तो काळ आणि तो एक परीघ आणि पैस समजून घेतोय, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या संवेदनांना पण महत्त्व आहे. त्यात जी मैत्री आहे
त्यात जी सहभावाची एकूण वेगवेगळी रूपं आहेत, त्यात जी आंदोलनांची वीण आहे, त्याला सेकंड लाईन ऑफ काय फिडल प्लेईंग म्हटलं ना आत्ता अतुलनी. परंतु ह्या सगळ्यामधली जी वीण आहे ती मुळामध्ये एक प्रांजळ, मैत्रीपूर्ण, सच्चा माणूस ज्या प्रकारे आपल्या भोवतालच्या माणसांना विणत जातो आणि समाज नक्की बदलायला हवा ह्या मनातल्या खात्रीनिशी लोकांना आवडलं नाही तरी काही गोष्टी ठामपणे करत राहतो. आणि हे सगळे जे टप्पे आहेत ते तरीही करकरीतपणे केवळ घोषणाबाजी आणि कुठल्या तरी प्रसिद्धीच्या हव्यासातनं आलेले नाहीत, तर अक्षरशः झोप लागत नाही आहे. म्हणजे त्यांच्या रोजनिशीमध्ये इतके सुंदर काही काही त्यांची वादळं आहेत मनातली, विशेषतः लहान वयातली. आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की साने गुरुजी वाचलेत, मुरवलेत, मोठ्या भावासोबत शिबिरं अनेक जाऊन मोठ्या मोठ्या लोकांना ऐकलंय काय काय. पण ते पचवण्याची जी प्रक्रिया त्यांनी केली आणि स्वतःला जे बदलत नेलं ते अतिशय विलोभनीय आहे. आणि अशी माणसं म्हणजे मी मगाशी विनोद शिरसाट जे म्हणाले त्याला पूर्णपणे पुस्ती जोडेन की महाराष्ट्रभर आपण कायम म्हणतो की पुरोगामी महाराष्ट्र, चळवळींचा महाराष्ट्र, बदल घडवणारा महाराष्ट्र, इथं तालुक्यात अशी माणसं आहेत ज्यांचे फोटो वृत्तपत्रात येत नाहीत, जे भव्य दिव्य म्हणून त्यांचं काहीतरी कामगिरीचं वर्णन कोणी करत नाही, त्यांच्या सह्या घ्यायला झुंबड नसते, पण ते लोक आपला समाज विणत असतात. आणि भारतातली लोकशाही जर टिकून असेल आजवर ज्या प्रकारे ती सशक्त राहिली, ती रमेश शिपूरकरांसारख्या माणसांच्या खांद्यावर पेललेली लोकशाही आहे. आणि ही सामाजिक लोकशाही जी आत्ता पक्षीय राजकारणाच्या विळख्यात बंदिस्त झाली आहे, गुदमरती आहे, पिंजऱ्यात अडकली आहे, आणि त्या केवळ कोणी कोणाला मत दिलं याच्या अहमहमिकेमध्ये ज्या लोकशाही मूल्यांचा वेगवेगळ्या प्रकारे गळा दाबला जातोय, त्या घटना आत्ता अतुलनी म्हटल्यात, मी त्याच्यात जाणार नाही. पण एक मोठी प्रक्रिया पट म्हणून तुम्ही जर बघितलीत तर जिथं मित्र मनापासनं आपले मतभेद कडकडून भांडू शकत नाहीत त्याला मी सामाजिक लोकशाहीचा गळा दाबणं म्हणते. जिथे नातेवाईक एकमेकांना पूर्ण विरोध असून सुद्धा ह्यातला फार गोड फोटो आहे. जावयांची युनियन बांधली आहे रमेश शिपूरकरांनी आणि सगळे जावई मिळून फ्रूट सॅलड करतायत. काय प्रकार आहे हा, तुम्ही बघताय का? जावयांची युनियन आहे आणि काय करतायत ते युनियनची माणसं, तर ते फ्रूट सॅलड करतायत घरातल्या सर्वांसाठी मांड्या घालून खाली बसून सोप्यामध्ये. संकेश्वर सारख्या छोट्या गावात स्त्री पुरुष विषमतेवर एकीकडे आपल्या महाविद्यालयात बाकी ठिकाणी भाषणं देणं, मोर्चे काढणं, पण त्याच वेळेला आपल्या मेहुणीला समजावून सांगणं की लग्न न करूनच तुझं सगळं खरं होईल असं नाही, कदाचित लग्न करूनही प्रश्न सुटतील, खुलेपणाने विचार कर. हुंड्याविषयीची आपली एक भूमिका असताना सुद्धा वेगळ्या काही प्रकारे त्याच्याकडे बघणं, हा जो एक पूर्ण लोकांची मनं खुली करण्याचा प्रवास आहे, नाती खुली करण्याचा जो एक पूर्ण प्रवास आहे, त्यातून आपण ज्याला लोकशाही म्हणतो, समाज परिवर्तन म्हणतो, त्या मोठ्या मोठ्या प्रक्रिया उभ्या राहत असतात. आणि म्हणून एकूण या पुस्तकाकडे बघायचं तर मी 2 गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटल्या की हे अख्खं पुस्तक म्हणजे एका समाज परिवर्तनाचा अख्खा पट आणि परीघ हा कसा असतो आणि मघाशी म्हटलं तसं तो कसा विणला जातो, त्याचे ताणेबाणे काय असतात, याचा पूर्ण एक डिसेक्शन याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. अत्यंत मानवी भावनेनं ओथंबलेलं, म्हणजे सुरी तर चालवली आहे पण ती इतकी करुणेनं चालवली आहे रमेश शिपूरकरांनी प्रत्येक वेळेला की ते जाणवत राहतं. दुसरं माझ्या असं लक्षात येतं आणि महाराष्ट्रातलं जे बहुकेंद्रित्व आहे, विचार परंपरांमधली जी बहुविधता आहे, आपण जाणतो की याच पुण्यामध्ये एकीकडे न्यायमूर्ती रानडे काहीतरी मांडणी करतायत, फुले काहीतरी वेगळं म्हणतायत, परंतु दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीच्या वेळेला जेव्हा कर्मठ ब्राह्मण शेणाचे गोळे फेकणार आहेत आणि फजिती करणार आहेत कळतं, तेव्हा फुले काय करतात तर आपण जाणतो की लहुजी वस्तादाच्या आखाड्यातली मुलं, 250 मुलं, पैलवान मुलं, ही दोन्ही बाजूनी उभी राहतात पुण्याच्या रस्त्यांवर आणि ती मिरवणूक पार पडते. ह्यांचे मतभेद आहेत, तीव्र मतभेद आहेत एकमेकांशी, जातीय विग्रह आहे, वर्गीय विग्रह आहे,
समाज परिवर्तनाच्या रस्त्यांविषयीचा मतभेद आहे, परंतु तरीही एक खुलेपणामधनं प्रतिगामी आणि पुरोगामी ह्याच्या अर्थांविषयीची स्पष्टता डोक्यात आहे. आणि आज जो वैचारिक गोंधळ ज्या एका परिच्छेदात शोभनाताईंनी तो इतका उत्तम मांडलाय, जे आत्ता अतुलनी आपल्याला वाचून दाखवलं, जो वैचारिक गोंधळ आज पसरलेला आहे तो छोट्या गावामध्ये राहणाऱ्या रमेश शिपूरकरांच्या मनात कधीच नव्हता. अनेकदा आपल्याला असं छोटं आणि मोठं असं म्हणायची सवय लागली आहे, पण मी परत हेच म्हणेन की महाराष्ट्राचं बहुकेंद्रित्व जे आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं सौंदर्य आणि सगळ्यात मोठं बळ हे आहे की पुणे मुंबई हाणून पाडलं तरी तालुक्यामध्ये विचार करणारी जिवंत माणसं आणि त्यांचे आप्तस्वकीय, त्यांनी बांधलेले गट, काय काय बांधलंय रमेश शिपूरकरांनी, तुम्ही थक्क व्हाल. काय काय बांधलंय. युवक मंडळ आहे, महिला मंडळ आहे, वाचनालय आहे, कथामालेचा उपक्रम आहे, एकजूट नावाचं पाक्षिक काढलंय, प्रकाशन सुरू केलंय, ते वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून बातम्या पाठवत आहेत आणि त्या अत्यंत नेमक्या शब्दात पाठवत आहेत, भाषा सोपी वापरतायत, पण अशी वापरतायत की त्या सामाजिक प्रक्रियातलं दडलेलं राजकारण बरोबर लोकांपर्यंत पोचेल अशा प्रकारे ते लिहित आहेत. आणि हे सगळं करताना डबे पोचवणं आहे, चांदण्यातल्या सहली आहेत आणि सुभाष वारेंसारख्या तरुण कार्यकर्त्यांचं मन समजून घेत मुख्य मीटिंगला जाण्याआधी घाटात गाडी थांबवून तुझे नक्की काय काय विचार आहेत आणि योजना आहेत मला नक्की सांग, हे पूर्ण शांतपणे ऐकून घेणं आहे आणि मग मुख्य मीटिंगमध्ये त्यांना पूर्ण समर्थन देणं पण आहे. हा जो एक पूर्ण बहुकेंद्रित्वाचा प्रवास आहे, आज मला वाटतं आपण भारतामध्ये पक्षीय राजकारणाच्या केंद्रीकरणामुळे ह्या बहुकेंद्रित्वाला विसरलो आहोत. आणि हे पुस्तक आपल्याला पुन्हा जागं करेल अशी मला आशा वाटते की बहुकेंद्रित्वातनंच सशक्त सामाजिक नाती, मोकळे सामाजिक संबंध आणि त्याच्यातनं चांगली लोकशाही निरोगी राहण्याच्या शक्यता निर्माण होतात. आज जे आपल्याला सामाजिक संबंधांमध्ये, राजकीय संबंधांमध्ये पूर्णपणे चिरफाळलेपण दिसतंय, पूर्ण एक विरोधाभासी द्वैती मांडणी सतत समोर येते की कुठल्याही मुद्द्यावर काही म्हटलं की तातडीने आपले भाऊ, मित्र, सहाध्यायी आपल्याला म्हणतात, मग 5 वर्षापूर्वी का गप्प बसली होतीस, मग तुला काय तेव्हा दिसत नव्हतं का. म्हणजे मला आता लोकांना सांगायला भीती वाटते की मी एक पुरोगामित्व म्हणजे काय अशी पुस्तिका लिहिली आहे, कारण आजकाल पुरोगामी हे एक चांगलं मानलं जाणारं प्रतीक बनायला लागलेलं आहे. काय घडतंय हे नक्की. आणि रमेश शिपूरकर त्यांच्या कॉलेजच्या स्टाफरूममध्ये काय बोलतायत, काय करतायत ते मुलांनी लिहिलंय तेव्हाच्या त्यांच्या BAच्या MAच्या विद्यार्थ्यांनी. तर आधुनिकतेचं एक नवं पूर्णपणे दालन ते उघडतायत. छोट्या छोट्या गावातनं पहिली पिढी शिकणारी गरीब घरातली, जेमतेम पैसे आहेत, चालत येत आहेत, निम्मी बस निम्म चालत उपाशीपोटी अनेक मुलं मुली येत आहेत आणि अशा मुलामुलींना हे कादंबऱ्या शिकवतायत, मराठी कविता शिकवतायत, स्वतःच्या संग्रहातली पुस्तकं भेट देत आहेत, पण त्याच्याबरोबरच ते गलबलून गेले असा शब्द वापरला विद्यार्थ्यांनी. काय शिकवत होते ते? शतपत्र शिकवतायत, शिवाजी महाराजांची आज्ञापत्र शिकवतायत, पण हरिभाऊ माटेंशी पण ओळख करून देत आहेत, दलित आत्मचरित्रांविषयी बोलतायत, भटक्या विमुक्तांचं दुःखही सांगतायत. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी म्हटलंय की अभ्यासक्रम त्यांनी शिकवलाच, पण त्याच्या आगचं आणि मागचं मन उघडणारं बरंच काम केलं. आणि मला वाटतं आज म्हणजे एका ठिकाणी मला हे वाटतं लिहिलं पण आहे शोभनाताईंनी की साहित्य आणि आर्ट्सला असणारे लोक यांचं महत्त्व आजकाल कमी झालं आहे. आणि एक पूर्ण त्यांनी त्याच्यावर परिच्छेद लिहिला आहे, मला आत्ता सापडेलच असं नाही, वेळही कमी आहे आपल्याकडे, पण तुम्ही वाचा. साहित्याचा प्राध्यापक हा केवळ कुठली तरी एक कविता, एक कादंबरी आणि एक उतारा शिकवत नसतो, तर तो शाश्वत जीवनमूल्य शिकवत असतो तरुण संवेदनशील मनांना. काय घडलं गेल्या 30-40 वर्षामध्ये, म्हणजे 2 विचार माझ्या मनात आले. 50शीत गेले, अकाली गेले, आपण सगळे आजही हळहळतोय. 25 वर्षानंतर ह्या 3-4 लोकांनी म्हटलंय की आठवणी ठळक झाल्या, त्यांच्याविषयीच्या पुसट नाही झाल्या. हे परत परत आलंय 3-4 ठिकाणी हे वाक्य आहे. परंतु शिपूरकर जगले असते तर त्यांना स्टाफरूम कशी दिसली असती.
त्यांच्याच शिक्षण क्षेत्रामधली मी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मी परवा माझ्या एका अतिशय तरुण सहकारी मैत्रिणीकडनं ऐकलं की स्टाफरूममध्ये वादविवाद झाले की आजकाल शाप देण्याची पद्धत आहे, तुला मुसलमान जावई मिळेल, तुझी सून दलित असेल. हा कुठला महाराष्ट्र आहे आपला? हे सिरियसली बोललं जातंय. इतकं खुजेपण, इतकं कोतेपण, इतकं लंगडं, अशा प्रकारचं एक खुजं वातावरण आपण निर्माण करून ठेवलंय. आणि या उलट या पुस्तकातल्या पानोपानी आपण बघू की आधुनिकतेची वेगवेगळी दालनं, सौंदर्यदृष्टी, स्त्रीदेह म्हणजे काय ते आपल्या तरुण विद्यार्थ्याला सांगतात. लग्नाचा विचारच नाहीये का? आता स्थिरावतोयस तू? काय नक्की तू बघतोयस? तुला कशी सुंदर म्हणजे काय? कोणाचा बांधा सुंदर असतो, कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचं बोलणं सुंदर असतं. नीट विचार कर की तुला सहचरी कशी हवी आहे. विचार करा, सिलेबसच्या फार पलीकडचं काहीतरी वेगळं चाललंय हे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये. आणि त्याच्याच बरोबर नातेवाईकांपैकी एका तरुण मुलीनी जे म्हटलंय ते मला इतकं आतपर्यंत पोचलं. ज्यांच्या संगतीत तुझ्या व्यक्तिमत्वातलं हीण जास्तीत जास्त बाहेर येत असेल ते लोक तुझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत हे आधी ठरवून टाक. त्यांचा विचार करू नकोस. काय शिकवत होते ते छोट्या मुलांना त्यांच्या सभोवतालच्या. आणि मघाशी जसं एक उल्लेख मला वाटतं समीरच्या बोलण्यामध्ये आला, तो पानोपानी जाणवतो की रमेश शिपूरकरांनी स्वतःला डीकास्ट केलं होतं, डी क्लास केलं होतं. कोट्यावधीची जमीन त्यांच्या वडिलांनी देऊन टाकली शिक्षण संस्थेला आणि त्याविषयी लोक म्हणाले तेव्हा ते म्हणाले मग काय झालं, ती मागच दिली वडिलांनी, माझा काही संबंध नाही. हे इतक्या सहज खांदे उडवून ते म्हणाले आणि पुढे चालायला लागलेत. आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की जसं समीरनी आपल्याला आठवण करून दिली आणि तो खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला प्रास्ताविकामध्ये की खरा जो हाडाचा कार्यकर्ता असतो त्याचं स्पेशलायझेशन नसतं की मी फक्त त्वचारोग तज्ज्ञ आहे, मी फक्त अमुक सर्जरी करतो, असं नाही आहे. पूर आला, मठ गल्लीत पाणी घुसलं तर शिरावं लागणार आहे सगळं स्वच्छ करायला. देवदासींच्या विषयीचं काहीतरी अन्याय घटना समोर आली, उतरावं लागणार आहे, पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणार आहे. आंतरजातीय लग्न करायचं आहे कोणा 2 तरुण मुलींना, त्यांच्या पाठी उभं राहायचं आहे. जामीन भरायचा आहे कोणासाठी तरी, कोणीतरी आजारी पडलंय, कोणातरी मुलाची फी भरायची आहे. त्याच वेळेला विषमता निर्मूलन शिबिर, राष्ट्र सेवा दल, छात्र भारतीचं काहीतरी किंवा साधना महिला मंडळाचं पुढचं कसं सगळं नियोजन असावं याची टिपणं आहेत पानं भरभरून केलेली. त्यामुळे एका समग्राला भिडणारा असा हा विचारी कार्यकर्ता आहे. आणि अशा कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणून महाराष्ट्र गांधीजींच्या काळापासून आपण महत्त्वाचं मानतो की जे टिपणं काढणारे कार्यकर्ते, जे केवळ सतरंजा उचलणारे कार्यकर्ते म्हणून कितीही लोक हिणवत असले तरी ते सतरंजा उचलताना आणि घालताना आणि रात्री आपल्या नोंदी ठेवणारे कार्यकर्ते विचारी आहेत. आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रामधली म्हणजे त्यांचा आगरकरी बाणा असं कोणी त्यांचं वर्णन केलंय, कोणी म्हटलंय की फुल्यांमधला कळवळा दिसला. विषमता निर्मूलनसाठी ज्या प्रकारे खपले आणि जे इश्यूज त्यांनी पुढे आणले त्यात म्हटलंय की काय प्रकारे अख्ख्या महाराष्ट्रातले महत्त्वाचे लोक त्यांना एकत्र आणता आले. तेव्हा हे जे सगळे खऱ्या विचारी कार्यकर्त्याचे गुण आहेत, मला वाटतं भाई खातूंचा लेख आवर्जून वाचावा असा आहे त्या बाबतीमध्ये. त्यांनी फार चांगलं वर्णन केलंय आणि विश्लेषणही केलंय रमेश शिपूरकरांच्या कार्याचं. त्यामुळे नॉलेज फॉर व्हॉट हा प्रश्न एक शिक्षक म्हणून स्वतःला त्यांना पडला होता. आणि वारंवार शोभनाताईंनी म्हटलंय की चूल बोळक्याच्या कितीतरी पलीकडचं आयुष्य केवळ स्वतः नाही अनेकांना ते समोर ठेवत होते. मग तंबाखू उत्पादक असतील, बिडी कामगार असतील, बाकी सगळे आपण जाणतो किती प्रकारच्या आंदोलनांना त्यांनी ऊर्जा पुरवलेली आहे. परंतु 2 गोष्टी मला इथे सांगाव्याशा वाटतात. आपण जाणतो की मार्क्सने ज्या प्रकारची मांडणी केली त्याच्यामध्ये समाजाचं विश्लेषण करून झालंय भरपूर, पण आता बदलायचा कसा ह्याविषयीची मांडणी किती कळीची आहे हे सतत सांगितलं. आणि तो धागा कुठेतरी शिपूरकरांच्या चिंतनाचा आणि त्यांच्या सतत त्यांना चळवळ ठेवण्याच्या मागचा एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर मला त्यांच्या पूर्ण अगदी डायरी फार लहानपणी लिहिली आहे त्यांनी आणि मला आवर्जून डायरीविषयी पण एक सांगायचं आहे
की ह्या प्रकारची डायरी खूप जण त्या वयात लिहितात, स्वतःला प्रांजळपणे म्हणजे पडताळणी करणं आणि पूर्ण झाडाझडती स्वतःची घेणं. पण काही लोक त्यातनं खूप आत्मरत पण होऊन जातात. तिथं ते थांबले नाही आहेत. त्या झाडाझडतीच्या पुढं बरंच गेलं आहे सगळा प्रवास. आणि तिथं मला दिसतंय ते असं की म्हणजे एक शब्द हुमायून मरसूल यांच्या लेखात आहे आणि तो महत्त्वाचा आहे. ग्रामशीच्या राजकारणाविषयीच्या समजेचा तो शब्द आहे की मनोवरिंगचं काय, वॉर ऑफ पोझिशन्स आणि हिस्टॉरिकल ब्लॉक्स तयार होणं, भांडवलशाही संपणार कशी, शोषण संपणार कसं, त्याचं गतिशास्त्र नक्की काय असेल. आणि त्या बाबतीमध्ये मात्र कुठेतरी ह्या पुस्तकाच्या पानापानात एक खंत पण वाटली की जे काही लेखांमध्ये आलं आहे की कॉलेजबरोबर जो संघर्ष झाला त्याच्यात ज्यांच्यासाठी ते लढले हे पुढे आहेत आणि मागे वळून बघतात तर ती मंडळीच गायब झालेली होती ज्यांच्यासाठी ते लढत होते. आणि मग जो सगळा वाईटपणा घ्यावा लागला, संस्थेकडनं अतिशय त्रास दिला गेला त्यांना, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी असं वाटतं की वॉर ऑफ मनूवर, वॉर ऑफ पोझिशन्स या सगळ्या एकूण मांडणीमध्ये कुठेतरी नंतर साथ सोबत थोडी कमी पडली का, सोबती जे पुढे नेण्यासाठी जोर द्यायला आणि चर्चा करून काही सल्लामसलतीला हवे होते ते त्यावेळी तितक्या प्रमाणात भेटले नाहीत का, तो जोर उसरला होता का काय, आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये थोडा तो कालखंड बदललाय याचाही उल्लेख पुस्तकात आहे. पण हे मात्र जाणवतं. आणि त्याला जोडून मग अजून एक वाटतं की समाजवादी ज्या प्रवाहामध्ये यांनी पूर्ण काम केलं त्या एकूण आंदोलनाचा आणि चळवळीचा परीघसुद्धा कुठेतरी विस्तारायचा थांबला का 80 नंतर, काहीतरी गोठलं असं झालं का 77च्या जनता प्रयोगानंतर, ज्याची भरपूर भलामण विनय हर्डीकरांनी केली आहे प्रस्तावनेमध्ये. पण त्याची चिकित्साही करणं महत्त्वाचं आहे, कारण आत्मरत होऊन आपण चिकित्सेपर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे मी नक्कीच हे म्हणेन की परीघ विस्ताराचा नक्की काय प्रश्न त्यावेळेला आला आणि कोंडी घडली ह्याकडे सुद्धा एकदा या पुस्तकाचं पुनर्वाचन त्यासाठी पण करायला लागेल. म्हणजे पुढच्या बांधणीसाठी विशेषतः हा एका ज्या काळाचा पट आपल्याला दाखवतोय त्याच्यामधल्या कोंड्या काय आहेत, काय गोच्या झाल्या आहेत, कुठं नक्की पाणी मुरलं आणि थांबलं हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. पक्षीय राजकारणाचे पाश आणि सीमित लोकशाहीची कल्पना असं काही घडलं का की ज्यामुळे तो जो आधीचा आवेग आणि जोर आहे सगळा परिवर्तनाचा, परिवर्तनवादी सगळ्या घटकांचा, त्यात काहीतरी स्पीड ब्रेकर्स कुठेतरी आलेत का काय. आणि इथे आंबेडकरांनी जी धोक्याची सूचना दिलेली होती भारतीय राज्यघटना जेव्हा संमत झाली आणि अंमलात आली तेव्हा, ते आपण खूप गांभीर्यानं पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. काय म्हणत होते ते, तर सगळं आहे खरं पण ते अंमलात आणण्यासाठी स्वतःला सतत बदलत आणि घडवत राहावं लागेल. भारतीय लोकशाही ही इतक्या जात, वर्ग, पंथभेद आणि जातीतल्या पोटजाती आणि त्यांच्यातले मत्सर आणि द्वेष आणि सगळ्या प्रकारचे एकूण ताणेबाणे ह्याच्यामध्ये अवतरलेली आहे की ते रेडीमेड ॲमेझॉनचं पॅकेट नाही की उघडा आणि वापरायला घ्या. ते रोपटं अतिशय नाजूक असं रोपटं आहे की ज्याचं इकडचं मूळ तुटतं, तिकडून सूर्याचा प्रकाश नाही पुरला तर काहीतरी त्याचं एकदमच सगळा रंग जातो. आणि या रोपट्याची ही जी नाजूक अवस्था आहे तिचं भरण पोषण जे अखंड जिवंतपणी करावं लागणार आहे त्याच्यात काय नक्की गडबड आली. आणि इथे थोडंसं विशेषतः इतरांच्या लेखांमध्ये वारंवार जाणवलं की जेवढी स्पष्टता शिपूरकरांना होती छोट्या मोठ्या घटनांमध्ये आणि आंदोलन मोहिमांमध्ये, तेवढी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये होती का. आपलाच आहे, जाऊ दे ना, खूपच ताणतोयस, किती बास आता, हे वैचारिक गोंधळ अनेकदा शिपूरकरांसारख्यांना मग म्हणजे त्यांचं बलिदान कुठेतरी मग त्या बाबतीमध्ये दिलं गेलं, कारण इतरांचा गोंधळ संपलेला नव्हता, इतरांच्यात तेवढी वैचारिक स्पष्टता नव्हती. आणि दुसरं अर्थातच अगदी लहानपणापासून आम्ही निपाणीचे लढे वगैरे जी पुस्तकं वाचली, साधनेतले लेख असतील किंवा माणूसमधले त्या काळातले लेख असतील किंवा नंतरच्या काळात मनोहर आणि इकडे वाचलेलं असेल,
असंही वाटतं की काम आणि श्रेयाची फार विषम वाटणी महाराष्ट्राने 80 नंतर केली का? कामं करणारे छोटे कार्यकर्ते हे कायम अंधारात, म्हणजे हे खूपदा आलंय ह्याच्यात की त्यांना कधीच पुढं व्हायचं नव्हतं, त्यांना मागं राहायचं होतं, त्यांनी पडद्यामागनं सगळी जबाबदारी घेतली. पण पडद्यामागनं जबाबदारी घेणाऱ्याचं श्रेय हरपलं जाणार नाही हे बघण्याची जबाबदारी पडद्या पुढच्या माणसांची असते. ती पाळली गेली का नैतिकता? हा प्रश्न पण इथे कुठेतरी उभा राहतो. आणि विशेषतः काही लेखातनं ते डोकावलेलं आहे. त्यामुळे रमेश शिपूरकरांचा हार्ट अटॅक आणि त्यांचा जो शेवटचा काळ आहे त्याचा पण एक वेगळा लेखाजोखा आपण मांडायला हवा. शेवटाकडे मी येते. मला असं वाटतं की भीमराव गस्ती असतील, सताप्पा कांबळे असतील, भावीमठ सर असतील, शिवाजीराव कागणीकर असतील आणि मृणाल गोरे, भाई खातू असतील, महाराष्ट्रभरातले यदुनाथजी आहेत, पन्नालालजी आहेत, ह्या सगळ्यांच्या बरोबर एक जिवंत संवाद असणारा हा माणूस केवढी ऊर्जा दुरून मिळवत होता. कारण अनेकदा तिथं त्याला ती मिळत नव्हती. तिथं मत्सर होता, तिथं तुलना होती, तिथे कॉलेजमध्ये काहीतरी त्यांचा पगार रोखणं आहे, काहीतरी त्रास देणं आहे, स्टाफरूममध्ये सगळ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय, कोणी बोलत नाही आहे त्यांच्याशी, जवळचे विद्यार्थी दुरावत आहेत. पण तरीही त्यांची ऊर्जा केंद्र इतकी दूरवर पसरलेली होती आणि अख्खी दुनिया कुठेतरी ते वाचत होते. तेव्हा हा जो एक, म्हणजे परत आपल्यासाठी मी हे सगळं म्हणतेय, इथून पुढं कसं जायचं? अतुल पेठेंनी आपल्याला आत्ताची कोंडी आणि भयानक अवस्था परत परत सांगितली आहे. तर मला वाटतं महाराष्ट्राचं बहुकेंद्रित्व, वैचारिक गोंधळ संपवण्याची तातडीची गरज आणि कमालीची रेखीव स्पष्टता आणि जी मूल्ये आहेत त्यांच्याशी घट्ट बांधिलकी, स्पष्ट बांधिलकी आणि कृतीचे आराखडे बनवताना अनेक जणांशी सल्लामसलत करून ते न फसणारे पक्के दीर्घकालीन स्वरूपाचे बनवणं, अशा काहीशा गोष्टी हे वाचताना सातत्याने मनात येत राहिल्या. शेवटचं एकच म्हणेन, मी खरं तर खूप ठिकाणी खुणा केल्या आहेत, पण आता वाचायला वेळ नाही. आपण सगळे वाचा. अतुलनी आपल्याला खूप चांगले उतारे अत्यंत प्रभावीपणे वाचून दाखवलेत. त्यामुळे मला खात्री आहे की तो प्रभाव पुसू नये म्हणून आपण नक्की ते पुस्तक घ्याल आणि स्वतःही वाचाल. शेवटी एकच मला जाणवलं, बदल जेव्हा होतात आणि आपल्यासारख्या निद्रिस्त विषमतेमुळे आधीच गप्प बसा संस्कृती असलेल्या समाजामध्ये होतात, तेव्हा ते फक्त पब्लिक लाईफमध्ये करून चालत नाही. पब्लिक आणि प्रायव्हेट या दोन्ही क्षेत्रांमध्ये ते बदल हट्टानी घडवावे लागतात. विचार करा, 68च्याही आधी मला तू अरे म्हटलंच पाहिजेस आणि नावानी हाक मारली पाहिजेस, हा आग्रह कर्मठ आईवडिलांच्या एकत्र राहत असलेल्या घरात संकेश्वर निपाणीमध्ये निभावणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते समजावून सांगणं की मी हा आग्रह का धरतोय, का हे केलं पाहिजे. आपण मंगळसूत्र घालायची खरंच गरज नाही आहे, देव नाही मानायचा आहे, हे म्हणत राहणं आणि करत राहणं याला खूप मोठं महत्त्व आहे. आणि प्रायव्हेट स्फिअरमध्ये म्हणजे परत कुटुंबियातली लग्न आहेत, काही कर्ज आहेत, काही दुखणी खुपणी आहेत, ह्या सगळ्या वेळेला पण ती मूल्य जिवंत ठेवणं, आपल्या विद्यार्थ्यांच्या घरांमध्ये पण ती जिवंत ठेवणं हे खूप मोठं आहे. आणि दुसरं, आपल्यासारख्या समाजात मिळालेले प्रिव्हिलेज हे गृहीतच असतात. आपण पुरुष आहे म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्वागत होणारच. म्हणजे आजही पुण्यामध्ये सभेत स्टेजवर असताना उशीर व्हायला लागला, सुरूच होत नाहीये कार्यक्रम म्हणून चुळबुळ केली, तर माझा खूप नेहमीचा अनुभव आहे की शेजारचे वक्ते म्हणतात, मॅडम असं करा, तुम्ही आधी बोलून घ्या, घरी जाऊन तुम्हाला किचन मुलं वगैरे असेल ना. आणि हे आपण खूप नॉर्मल आणि उलट सहिष्णू मानतो की किती बाईंविषयी चांगलं वागला माणूस, असं म्हणाला बाईंना. हां, तर आपल्याला मिळालेले पुरुष म्हणूनचे प्रिव्हिलेज, उच्च जातीय म्हणून मिळालेले प्रिव्हिलेज हे आपल्या प्रॉपर्टीपासनं, निर्णय क्षमतांपासनं, आपल्या वागण्या बोलण्यातल्या सगळ्या गोष्टींपासनं हे खोडून काढणं, सोडून देणं, जाणीवपूर्वक ते करणं, ह्या सगळ्याला खूप महत्त्व आहे. आणि पब्लिक लाईफमध्येही आणि प्रायव्हेट लाईफमध्येही हे आव्हान शिपूरकरांसारखे स्वीकारतात, म्हणून समाज अर्ध पाऊल, एक पाऊल, दीड पाऊल पुढे जातो. त्यामुळे आज हा कार्यक्रम घडतोय
त्याच्यामध्ये शोभनाताईंनी हे पुस्तक सिद्ध केलं आहे आणि हा प्रदेशलक्षी इतिहास असा शब्द जो अत्यंत सुयोग्य शब्द समीर शिपूरकरांनी वापरला आहे त्याला मी पूर्ण समर्थन देईन. मला 2 पुस्तकांची आठवण सतत हे पुस्तक वाचताना येत होती. वी वर मेकिंग हिस्ट्री म्हणून सुझी थारू आणि इतरांनी तेलंगणा चळवळीचा इतिहास बायकांच्या नजरेतनं पुनर्लेखन केलेला आहे आणि आम्हीही इतिहास घडवला. हे दलित चळवळ महाराष्ट्रातली याच्याविषयी आपण जाणतो की उर्मिला पवार आणि मून मॅडम यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे. त्यामुळे पुढचा टप्पा मी म्हणणार आहे आणि मला आशा आहे की रमेश शिपूरकरांनी ज्या ज्या मोहिमा आणि जी जी आंदोलनं सुरू केली त्यातल्या स्त्रिया आणि त्यातल्या सहभागी दलित भटक्या विमुक्त कार्यकर्त्यांच्या नजरेतनं जर पुन्हा एकदा आपल्याला काही मोहिमांविषयी लिहून घेता आलं, ऐकता आलं, कदाचित व्हिडिओग्राफ करता येईल. परंतु तो इतिहास जर आपल्याला मिळाला तर इतिहास लेखनाचा हा जो अभिनव आणि नवा प्रयोग या पुस्तकाच्या निमित्ताने आपण केला आहे, सुरू केला आहे, तो अधिक पुढे नेता येईल असं मला वाटतं. शेवटी इतकंच म्हणेन की रमेश शिपूरकरांना आठवणं पुरेसं नाही, पुस्तक वाचून टाळ्या पिटणंही पुरेसं नाही, तर आपल्याला प्रत्येकाला स्वतःवर भरपूर काम करावं लागेल आणि आत्ताच्या कोंडीतनं भारतीय लोकशाहीचं स्वप्न न कोमेजता बाहेर काढायचं असेल तर बहुकेंद्री परंतु वैचारिक स्पष्टतेवर आधारित अशी नात्यांची गुंफण असलेलं परंतु आंदोलनं, चळवळी, युवक, महिला, भटके विमुक्त, दलित आणि अल्पसंख्याक समाजातले गट यांची एक सुंदर गोधडी आणि त्याचे ताणेबाणे हे पुन्हा एकदा जिवंतपणी आपल्याला विणावे लागतील. तरच आजच्या कोंडीतनं आपण बाहेर पडू शकू आणि रमेश शिपूरकरांसारख्या आपल्यातच होऊन गेलेल्या विलक्षण माणसाला आपण न्याय देऊ शकू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर मी आजच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर हरी नरके यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. बहुआयामी रमेश शिपूरकर माणूस आणि कार्यकर्ता या पुस्तकाच्या लेखिका आणि संपादक शोभना शिपूरकर, मंचावर उपस्थित असलेले मित्रवर्य अतुल पेठे, प्रोफेसर श्रुती तांबे, विनोद शिरसाट, या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईवरून आलेले आमचे मार्गदर्शक गजानन खातू, उपस्थितांमध्ये मला खूप मान्यवर नावं दिसत आहेत. त्यातली काही नीलांबरी जोशी, सुनील सुक्तनकर, शिरीष तांबे, सुभाष वारे, गणेश विश्वुते, अरुण खोरे, प्रशांत कोठडिया, समीर आणि चैतन्य शिपूरकर, विनोद पावशे, शाहीर वैराळकर आणि आपण सगळे मान्यवर बंधू भगिनींनो. माझ्या आधी 2 अत्यंत दणकट भाषणं झालेली आहेत आणि माझी परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे इतकी छान भाषणं झाल्यानंतर बोलायला लागणं हे वक्ता म्हणून खूप अडचणीचं असतं. म्हणून मी अध्यक्षच असल्यामुळे एक बदल करून घेतला आहे. मी अध्यक्ष वगैरे नाही असं समजून 3रा क्रमाने वक्ता आहे असं समजून मी बोलायचं काम करणार आहे. मला चरित्र आणि आत्मचरित्र या प्रकारातली पुस्तकं खूप आवडतात. त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशनाचं निमंत्रण मी तात्काळ स्वीकारलं आणि मला खूप आनंद होतो आहे की आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मीही त्यांनी जसं बारकाईने हे पुस्तक वाचलं आहे तसं वाचून तुमच्या हातात पुस्तक मिळायच्या आधी आम्ही वाचलं आहे याचा एक आनंद या निमित्ताने इथे प्रकट करू इच्छितो. खरं तर 28 नोव्हेंबरला या पुस्तकाचं प्रकाशन सीमाभागात झालेलं आहे आणि आज इथे होत आहे. पुण्यामध्ये रमेश शिपूरकरांची माझी भेट ही तशी खूप औचित्यपणे झाली होती. ताईंना माहिती आहे मी पिंपरीला अजमेरा कॉलनीमध्ये राहत होतो आणि तिथे माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये जहागीरदार नावाचे एक कुटुंब राहत होतं. त्यांच्याकडे एक दिवशी मी या दोघांना अचानक पाहिलं आणि इतका आनंद की अरे सर तुम्ही इथे, आणि त्यांनासुद्धा की मी इथे राहतो आहे. आणि मग जहागीरदारांकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा गप्पा होत राहणं. दरम्यानच्या काळामध्ये असं झालं की निपाणीला विषमता निर्मूलन शिबिर होतं आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं कारण
त्याच शिबिराच्या थोडे दिवस आधी बाळ गांगल यांनी महात्मा फुल्यांबद्दल अतिशय गलिच्छ लेखन सोबतमधनं केलं होतं आणि त्याला मी उत्तरं वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधनं दिली होती. पुलंचं असं पत्र आलं होतं की तू याच्यावर पुस्तक लिही, आणि त्या भारावलेल्या वातावरणात मी निपाणीला गेलो होतो. मला अजूनही आठवतो शोभनाताई, आम्ही बसस्टँडवर उतरलो तेव्हा 2 मुलं खेळता खेळता बोलत होती. शिपूरकर सर म्हणालेत, मला तो लहेजा जमत नाही कारण फार सुंदर गोड असतो तो, पण म्हणालेत की निळू फुल्या येणार आहे असं ती मुलं सांगत होती, आणि आता निळू फुल्यांना बघायला मिळणार आहे असं काहीतरी इथे घडतं आहे. आणि त्यामुळे मग तिथपासून त्या शिबिरात पोचल्यानंतर सरांचा तिथला संयोजक म्हणून असलेला बाबर, त्या वर्षी विषमता निर्मूलन समितीने एक बदल केला होता. तोपर्यंत 1 किंवा 2 माणसांच्याकडे जबाबदारी असायची. त्यावेळेला पहिल्यांदा अनेकांना एकत्र आणून जबाबदारी देण्यात आली होती. मला आठवतं आहे त्या शिबिराची जबाबदारी असलेल्यांमध्ये रमेश सर तर होतेच, पण त्याचबरोबर दाभोळकर होते, मेधाताई होत्या, रझिया पटेल होत्या आणि आणखीन काही जणं होती. आणि ती सगळी मित्रमंडळी असल्यामुळे मी त्या सगळ्यांच्यापेक्षा खूप छोटा पण तरी आगाऊ असल्यामुळे मित्र म्हणतो आहे. तर असा त्यामुळे आता संयोजकही आपल्या जवळचे आहेत आणि विषयही अतिशय ताजा आहे. तेव्हा मी रमेश सरांना पहिल्यांदा जाऊन सांगितलं की इथे महात्मा फुल्यांवर जी काही बाळ गांगलने बदनामी करणारं लेखन केलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा झालीच पाहिजे. सर म्हणाले, अरे फार महत्त्वाचं आहे हे, पण विषयपत्रिकेत राहून गेलं आहे. मी म्हटलं तुम्ही घाला, घुसवा पाहिजे तर. त्याच्यानंतर दाभोळकरांकडे वसिला लावून तसंच पुन्हा सगळ्या संयोजकांना भेटून एकेकाला अगदी व्यवस्थितपणे मी पटवून ठेवलं होतं की या विषयावर बोललं गेलं पाहिजे. झालं मात्र असं की कार्यक्रम पत्रिका खूप भरगच्च होती आणि विषय लांबत गेले, चर्चा लांबत गेल्या, परिणामी या विषयावर वेगळी चर्चा करता आली नाही. पण मी ते समजून घेण्याच्या वयात नव्हतो. मी त्यावेळेला 25 पेक्षाही लहान होतो आणि मी प्रचंड संतापलो होतो संयोजकांवर आणि शिबिरातल्या सगळ्या लोकांवर. ते जेव्हा रमेश सरांनी पाहिलं तेव्हा ते मला म्हणाले की सॉरी यार, ते नाही करता आलं, पण तुला शेवटच्या सत्रामध्ये नलिनीबाईंच्याकडे मी आग्रह धरून बोलायला देणार आहे. मग दाभोळकर आणि रमेश शिपूरकर मला हाताला धरून घेऊन गेले. नलिनी पंडितांना त्यांनी सांगितलं की यांना तुम्ही कसंही करून ॲडजस्ट करा आणि बाळ गांगल यांनी महात्मा फुल्यांबद्दल जे लिहिलं आहे त्याच्यावर यांना बोलायला द्या. नलिनीबाई म्हणजे आमच्या गंबा सरदारांच्या विद्यार्थिनी, त्यामुळे आधीपासूनचं खूप छानपैकी ट्युनिंग होतं. पण त्यात अशा कडक हेडमास्तरीन त्या म्हणल्या, मी तुला 2 ते 2.5 मिनटं देईन आणि तू त्याच्यावर बोल. मी अत्यंत संतापून चिठ्ठी लिहिली, मी निषेध करतो. असं चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखं 2.5 मिनटं बोलायला सांगता, निषेध. आणि मी ताड तिथनं निघून आलो बस स्टँडवर. रमेश सर म्हणाले, चहा पी. हे बघ, मी करू शकलो नाही, तू वाईट नको वाटून घेऊ. म्हटलं नाही, मी आता पुस्तकच लिहिणार. आणि मी तिथून आल्यानंतर लगेच पहाटे उतरलो स्वारगेटला, थेटपणे विलास वाघांच्या घरी दत्तवाडी झोपडपट्टीमध्ये गेलो, लिहायला सुरुवात केली आणि 8 दिवसामध्ये पहिलं पुस्तक लिहून काढलं. त्यामुळे माझ्या त्या विषमता निर्मूलन शिबिराच्या आठवणी या आयुष्यात कधीही मी विसरू शकणार नाही. आणि त्यावेळेला रमेश सर ज्या पद्धतीने मला समजावून सांगत होते किंवा माझ्याशी बोलत वागत होते आणि माझी चिडचिड करणं, रागावणं आणि हे सगळं, त्या पार्श्वभूमीवर मग भेटी होत राहणं. मला स्वतःला हे पुस्तक वाचताना एक भीती अशी होती की पत्नी म्हणून लिहिताना एक निश्चितपणानं दबाव असणार, तो असा की खूप जवळची व्यक्ती आहे, तिच्याबद्दल खूप काही वाटतंय, पण ते व्यक्त करता येईलच असं नाही, शब्द सापडतीलच असं नाही, त्या वजनाचे शब्द सापडणं ही कठीण गोष्ट. पण शोभनाताईंनी एका बाजूला अलिप्तता राखत राखत, म्हणजे आपण तटस्थ होऊन 25 वर्षानंतर बरंच पाणी वाहून गेलं आहे आणि आता आपल्याला हे मांडायचं आहे, पण एक जबाबदारी पण आपल्यावर आहे, चरित्र म्हणून आपण जेव्हा लिहितोय तेव्हा अशी भावना मनावर ठेवताना सुद्धा लार्जर दॅन लाईफ आहे त्याच्यापेक्षा मोठं करणं असं घडण्याची सहज शक्यता होती. ती असते, जवळच्या नात्यात तर खूप असते, पण तसं झालं नाही. एका बाजूला उदात्तीकरण होणं स्वाभाविक होतं, पण तसं झालेलं नाही. त्याचबरोबर जवळच्या माणसाला दुसरं टोक म्हणून अंडर इस्टिमेट पण केलं जाऊ शकतं. खूप जवळचं असल्यामुळे घर की मुर्गी दाल बराबर वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. तसं फार फार ते इथे घर का मुर्गा म्हणूया, पण मग असं झालं तर पुन्हा असं होऊ शकतं ना की अंडर इस्टिमेट केलं जाऊ शकतं. मला शोभनाताईंचं मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे की या दोन्हीही
गोष्टी घडणार नाहीत, पण त्यांचं नेमकं चित्र येईल, त्यांचं जगणं चिमटीत पकडून वाचकासमोर उभं करता येईल, याच्यासाठी त्यांनी जे केलंय त्याला खरोखरच सलाम. हे फार अवघड काम आहे, हे त्यांनी केलंय. मी मगाशीच म्हणालो तसं चरित्र आत्मचरित्र या प्रकारातली पुस्तकं मला विशेष आवडतात. त्यामुळे अशा प्रकारची पुस्तकं आली की ती तातडीने विकत घेणं, वाचणं हा अतिशय आनंदाचा भाग असतो. या पुस्तकातल्याच 2 उद्धृतांनी माझा पुढचा मुद्दा जो आहे तो मी मांडू इच्छितो. माझे मित्र विनय हर्डीकर यांनी विनोद शिरसाट म्हणाले तसं खूप चांगली प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कवितेच्या ओळींनी सुरुवात केली आहे, इंग्रजी कवितेनी, आणि त्याचा मराठी अनुवाद पण दिला आहे. देखणी, बुद्धिमान, प्रतिभावान, आकर्षक माणसं काळाला सहन होत नाहीत. कालपुरुष जसा चिरंतन आहे तशीच अशी माणसंही मरणानंतर स्मरणात राहतात आणि म्हणून ती चिरंतनच असतात. म्हणून कालपुरुषाला त्यांचा हेवा वाटतो. या कवितेचा भावार्थ त्यांनी आपल्यासमोर ठेवल्याच्यानंतर ब्लर्बवर विनोद सर खूप छान पद्धतीने, तुम्ही, मला माहीत नाही कोणी ब्लर्ब लिहिला आहे पण खूप उत्तम लिहिला आहे. त्याच्यामधल्या या 2 ओळी तर मला खूपच आवडल्या. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की रमेशचे मित्र, सोबतचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांनी सांगितलेल्या या आठवणींमधून रमेशचा हरहुन्नरी स्वभाव, जगण्याचा अनेक अंगांनी आस्वाद घेण्याची त्याची असोसी आणि त्याचबरोबर समाजातल्या साध्या माणसांच्या सुखदुःखाशी जोडून घेऊन काम करण्याची त्यांची तळमळ यांचं या पुस्तकात मनोज्ञ दर्शन घडतं. खरोखर या पुस्तकाची ज्या पद्धतीने पहिल्यांदा विनोद सर म्हणाले तसं 350 पानाचं पुस्तक, खरं तर साधना प्रकाशनाचंही मला कौतुक करायचं आहे. एका चांगल्या प्रकाशनाबद्दल आधीच्या वक्त्यांनी पण ते केलेलंच आहे, पण आणखीन एका बारीक पण महत्त्वाच्या गोष्टीसाठी पण कौतुक करायचं आहे. 350 पानाचं पुस्तक आहे तरी 300 रुपयाला दिलं आहे. हे आता शक्य नाही. आता 500 रुपयापेक्षा जास्त किंमत या पुस्तकाची असणार हे तुम्ही गृहीत धरायला हवं. त्यामुळे आज आता बाहेर जाताना तुम्ही असं समजलं पाहिजे की हे 300 रुपयाला तुम्हाला मिळतं, म्हणजे 200 रुपये आधीच साधना प्रकाशनाने तुम्हाला सवलत दिलेली आहे. कदाचित आजच्या दिवशी थोडीशी आणखीन पण सवलत दिलेली असेल, प्रकाशनाची ती पद्धत असते म्हणून. तेव्हा आजची संधी, घरी जाताना पुस्तक जास्तीत जास्त प्रती नेण्याची तुम्ही वाया घालवू नका. दुसऱ्या एका कारणासाठी शोभनाताईंचं अभिनंदन याच्यासाठी की या 350 पानामध्ये 221 पानं सुरुवातीची त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर उरलेला मजकूर जो आहे तो भाग 2 मध्ये आप्त आणि गोत, 3 मध्ये मित्र आणि सुहृद, 4 मध्ये त्यांच्या PhD प्रबंधाविषयी, असंच 350 पानाचं हे पुस्तक आहे. आणि खरं म्हणजे पुस्तकातला बहुसंख्य मजकूर त्यांनी लिहिलेला असल्यामुळे या पुस्तकावर लेखिका म्हणून त्यांनी जर का स्वतःचं नाव लिहिलं असतं तर ते चालून गेलं असतं. किंबहुना तशी पद्धत आहे मराठीमध्ये, त्याचा पुरावा मी देणार आहे. पण तरीसुद्धा प्रामाणिकपणाचं टोक किती असतं तर लेखन आणि संपादन. तुम्हाला मी हे पुस्तक दाखवतो. मराठीतलं प्रचंड लोकप्रिय पुस्तक आहे. मी मुद्दाम घेऊन आलो आहे. हे पुस्तक नरेंद्र जाधवांनी आमचा बाप आणि आम्ही म्हणून प्रकाशित केलेलं, त्याच्यावर नरेंद्र जाधवांचं नाव लेखक म्हणून आहे, जे खोटं आहे. या पुस्तकामध्ये जाधवांनी लिहिलेला मजकूर 10% पण नाही आहे. त्यांच्या वडिलांचा मजकूर आहे, त्यांच्या भावांचा आहे, त्यांच्या बहिणींचा आहे, त्यांच्या मुलींचा आहे, मुलांचा आहे, त्यांचा अगदी चुटकुलासा आहे. आणि तरीसुद्धा संपादक नरेंद्र जाधव नाहीत, नरेंद्र जाधव लेखक. अशी लबाडी मराठीमध्ये वर्षानुवर्ष चालत असताना तिला छेद देऊन प्रामाणिकपणाचं इतकं मनोज्ञ दर्शन, मला पुन्हा एकदा शोभनाताईंना धन्यवाद द्यायचे की तुम्ही लेखन आणि संपादन, कारण मला असं वाटतं की तुमचं रसायनच मुळी अशा प्रकारच्या प्रामाणिक जाणीवांनी घडलेलं असल्यामुळे बारक्या बारक्या गोष्टींमध्ये सुद्धा जी सहजपणे माणसं करून जातात त्यात काही जाणीवपूर्वक लबाडी असते नसतं नाही, पण ते सुद्धा टाळलेलं आहे. तुम्ही बघा, त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आहे की रमेश शिपूरकर प्राध्यापक म्हणून शिकवत आहेत. खरं तर सुरेश शिपूरकरांचे माझे पण खूप जवळचे संबंध, म्हणजे रमेश सरांची भेट तुलनेने कमी व्हायची, सुरेश दादांची खूप जास्त भेट व्हायची. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा ओलावा, त्यांच्याबद्दलची आस्था अधिक असायची. पण सुरेश दादांचं शिक्षण हे तसं त्या अर्थाने ज्याला औपचारिक शिक्षण म्हणतो ते पुरेसं झालं नाही. त्यांनी मध्येच ते सोडलं म्हणून आईवडिलांना काळजी की रमेशवर सुद्धा तसं काही होऊ नये, रमेशचं तसं होऊ नये. ताईंनी ते नोंदवलं आहे. आता हे सगळं सांगत असताना मला खूप भारी वाटलं श्रुतीताई की वर्गामध्ये प्राध्यापकासमोर 2च मुली आहेत आणि त्यातली एक
शोभनाताई आहेत. आणि मग वर्गातल्या मुलीला कविता शिकवता शिकवता कविता जगायला लागणं आणि घरामध्ये कवितेलाच आवाहन करून घेऊन जाणं, अहो इतकं भारी वाटतं ते वाचताना. म्हणजे असं रोमांस म्हणजे काय असतो, किती लखलखीत असतो. आणि तिकडे सगळं आलं आहे की एक ब्राह्मण कुटुंब, पण ते लग्न करताना महात्मा फुल्यांचा फोटो असं लावतं आणि त्या शपथा घेतं आणि तशा पद्धतीने लग्न होतं. मला तुम्हाला सांगतो, जेव्हा पटकन आमच्या एका लेखकाचा उल्लेख झाला की त्यांनी आधी सरांवर असा आरोप केला होता की सरांचे सगळं नातेवाईक मित्र सगळे ब्राह्मण आहेत आणि त्यामुळे ते ब्राह्मणी आहेत, प्राध्यापक हुमायून मुरसल. आणि त्यांनी नंतर ते आपलं चुकलं असं पण इथे लिहिलं आहे, नमूद केलं आहे. खरं तर मुरसलांची माझी ओळख नाही, पण त्यांनी, अतुल सर म्हणाले तसा हा लेख खूप चांगला आहे, महत्त्वाचा आहे, तो तुम्ही वाचाच. पण त्याचबरोबर मला यातनं शोभनाताई एक आशा पण मनात जागी झाली. मुरसलांनी माझ्यावर सुद्धा खूप वेडावाकडं लिहिलेलं आहे, ओळख नसताना लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला उगाच असं वाटलं की चला म्हणजे कधीतरी त्यांना कळेल की नरके सरांवर आपण लिहिलं होतं ते काहीतरी चुकलं आहे. मुस्लिम आरक्षणाच्या संबंधामध्ये मी ज्या भूमिका मांडल्या त्यापुढे सुप्रीम कोर्टाने सुद्धा उचलून धरल्या, पण सुरुवातीला मी आयोगामध्ये त्या मांडत होतो तेव्हा कुणालाही ते पटत नव्हतं आणि त्या काळामध्ये त्यांनी मला भरपूर ठोकलं वर्तमानपत्रातनं. माझी त्यांची आजही ओळख नाही, पण तुमच्या या पुस्तकाने एक उमेद जागवली हेही नमूद करून ठेवतो. रमेश सरांचं सगळं जगणं बघत असताना या पुस्तकात जे आलं आहे ते बघत असताना असं वाटलं की संत तुकारामांनी याच सारख्या लोकांसाठी अभंग लिहिलेला असणार. संत तुकाराम म्हणतात, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अस्खलितपणे जणू काही संत तुकारामांनी हा अभंग रमेश शिपूरकरांना डोळ्यासमोर ठेवून लिहिला आहे असं वाटावं, असं सगळं जगणं आहे. उलटं बोलायचं तर बघा, एका बाजूला दागिने मोडून खावेत तसे लोक गरिबी मोडून खाताना दिसत असताना या पुस्तकात गरिबीचं भांडवल नाही. या पुस्तकामध्ये एका बाजूला नुसतं गरिबीचं भांडवल नाही असं नाही, तर दुसऱ्या बाजूला सहानुभूती निर्माण करण्यासाठी काही बनावट प्रसंग तयार करावेत किंवा आपल्याला इतर लोकांनी भलं म्हणावं म्हणून काहीतरी जमवून आणावं, कोरलेलं ठरवून केलेलं ते कळतं. तसं इथं काही होत नाही. बरं, गेल्या 7 वर्षाचा आपला अनुभव बघता मगरी पकडण्याचे वगैरे पराक्रम त्यांनी लहानपणी केलेत असं पण काही नाही आहे. त्यामुळे सुद्धा म्हणजे तसं काही याच्यामध्ये असं थरारक वगैरे किंवा लहानपणी चहा विकला असं पण काही नाही. म्हणजे मला वाटत होतं की बाबा संकेश्वर किंवा निपाणी किंवा बेळगावच्या एस टी स्टँडवर चहा विकत होते असं काहीतरी असल्याशिवाय आजकाल त्याला वजनच येत नाही ना. गेल्या 7 वर्षामध्ये आता असं झालं आहे, मगरी पकडणं, चहा विकणं वगैरे वगैरे असं काहीतरी असायला लागतं. बरं, मला भीती अशी होती की शोभनाताई लिहित आहेत आणि त्या सांगतायत की आमचं सहजीवन अत्यंत मनोज्ञ, हृद्य, रोमांस असलेलं, जितं जागतं, संवेदनशील असं सगळं होतं. त्यामुळे बायको सोडण्याचाही प्रसंग असणार नाही. हा म्हणजे आता कठीणच आहे ना. म्हणजे आताच्या काळात हे पुस्तक कसं काय शोभून दिसणार. आताच्या काळाला जर शोभायचं असेल पुस्तक तर असं काहीतरी करायला पाहिजे की नाही. मी श्रुतीताईंनी उल्लेख केला त्याचा संदर्भ घेऊन सांगतो. इथेच पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते रानड्यांच्या शताब्दीच्या निमित्ताने. तेव्हा रानडे, गांधी आणि जीना या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, माणसं चुका करतातच, किंबहुना माणूस आहे म्हटलं की तो चुकणारच. सवाल हा आहे की तुम्ही किती चुका केल्या यापेक्षा तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात. तुम्ही चुकीच्या बाजूला उभे असाल तर तुम्ही कितीही बरोबर असलात तरी उपयोगाचे नाही. पण तुम्ही जर बरोबर, योग्य आणि काळाच्या संदर्भातली अशी बाजू निवडली की जिथे तुम्ही उभे राहिलात म्हणून तुम्हाला किंमत मोजावी लागली, ती तुम्ही मोजली, पण तुम्ही चुकीच्या बाजूला उभे नव्हतात म्हणून मी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क देईन. रमेश शिपूरकरांचं सगळं जगणं बघताना एका पारंपरिक कुटुंबामध्ये ते वाढलेत. त्या विचारांचा संस्कार त्यांच्यावर होणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्यातनं बाहेर पडून लहानपणीसुद्धा दलित मित्राला आपल्या घरामध्ये घेऊन येणं, त्याला आपल्या बरोबरीने वागवायचा प्रयत्न करणं, अगदी आत्या आणि बाकीची माणसं जुन्या विचाराची आहेत
त्यांचं सोहळं ओळं आहे, पण त्यांनाही समजावून सांगायचा प्रयत्न करणं. इतक्या लहान वयामध्ये हे समंजस पण कसं आलं असेल आणि काय प्रकारची या मुलाची जी कुचंबणा आहे, घरातल्या लोकांनाही तोडायचं नाही पण त्यांनाही बदलायला लावायचं आहे, मित्रही नवे नवे जोडायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, बरीच आत्मचरित्र वाचली आहेत म्हणून ब्राह्मण असून सुद्धा जातीचा त्रास होऊ शकतो हे जेव्हा मी कॉलेजमधलं वाचलं तेव्हा मला खरंच चटका बसला. म्हणजे जातीव्यवस्थेने फक्त इतरांनाच बळी ठरवलं असं नाही, जातीव्यवस्थेचे बळी आता ब्राह्मणसुद्धा नव्या बदलाच्या काळामध्ये होतात, कारण ते महाविद्यालय लिंगायत समाजाचं असतं आणि ब्राह्मण असून सुद्धा मग या प्राध्यापकाला, अतिशय उत्तम शिकवणाऱ्या प्राध्यापकाला कसं छळलं जातं. पण त्यातसुद्धा बारकावा आहे शोभनाताईंचा आणि रमेश सरांचा, की ज्या माणसाविरुद्ध त्यांनी आंदोलन किंवा भूमिका घेतली होती तो परवडला, इतके नंतरचे वाईट आले. आणि मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे कोट्यावधी रुपयाची आपली जमीन सहजपणे महाविद्यालयाला दिल्यानंतर साधा कुठे उल्लेख पण नसतो, नाव सोडा कुठेच उल्लेख नसतो. हे भयंकर आहे, तुम्हाला सांगतो हे. आणि त्या काळात घडलं आहे, आज तर आणखीनच होईल, पण त्या काळामध्ये हे घडलं आहे. आणि मग अशा याच्यामध्ये अतुल सर, आत्ता अलीकडे आम्ही अभिजात मराठीच्यावरची एक छोटी फिल्म, ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. आता अतुल सरांच्या सोबत राहायचं, समीरच्या सोबत राहायचं, तर असं काहीतरी लागणारच ना. त्यामुळे फिल्म लिहिली आहे, मी फिल्म लिहिली आहे हे मला सांगायचं आहे. आणि ती अभिजात मराठीवर आहे, त्यामुळे पहिलीच आहे. परवा चळवळीतला मित्र, समाजवादी विचाराचा मित्र आमदार, तो फिल्म संपताना 1 मिनिट आधी आला फक्त. त्याने आधीची फिल्म पाहिलीच नाही आणि उठल्या उठल्या तो, हरी ब्राह्मणी फिल्म केली आहेस तू. सेवादलातला, छात्र भारतीतला आमचा जवळचा मित्र. मला खरंच वाईट वाटलं, त्या फिल्मवर टीका केली म्हणून नाही. पण आता काय केलं आहे आपण पुरोगामी, जसं चेष्टेचं टिंगलीचं असं करून टाकलं आहे, तसं उठसूट काही आवडलं नाही की ब्राह्मणी म्हणून शिक्का मारून लगेच मोकळं व्हायचं. मला साधं असं वाटलं की निदान बघायला तरी हवी ती ना. मी त्याला नंतर म्हणालो, कपिल निदान बघायची तरी रे फिल्म, बघितल्यावर तू बोलला असतास तर मी त्याचा आदर तरी करू शकलो असतो. तुझ्यासारखा एवढा जुना मित्र एकदम न पाहता खाडकन बोलून जातो. मला स्वतःला सरांनी छात्रभारतीमध्ये, आंतरभारतीमध्ये, साधना परिवारामध्ये, विषमता निर्मूलनामध्ये एकजूट तिथे चालवण्याच्या निमित्ताने अंक जे जे काही केलं त्या सगळ्याबद्दलचं अप्रूप आहे. पण ते मांडताना, ताणेबाणे मांडताना एक कसरत खूप छान पद्धतीने केली आहे आणि ती तोल जाऊ शकत होता. एक तर चळवळीवर खूप टोकदार अशी टीका पण होऊ शकली असती, प्रखर अशा प्रकारचे शेरे येऊ शकले असते, किंवा दुसऱ्या बाजूला काहीच घडलं नाही म्हणून सावरून घेणं पण झालं असतं. उदाहरणार्थ एक प्रसंग त्याच्यात आला आहे की सर स्वतःला खार लावून पदरमोड करून अंक चालवत आहेत छात्रभारतीचा, आणि तो तोट्यात आहे, कर्ज झालं आहे. पण आमची छात्रभारतीची मंडळी, प्रमुख मंडळी जेव्हा बसतात तेव्हा सरांशी विचारविनिमय न करता सरळ तो अंक उचलून मुंबईला नेतात. आता त्याच्यात 2 व्हर्जन आहेत. राजेंद्र बहाळकरांचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये आणि वारे सरांच्या म्हणण्यामध्ये थोडा बारीक फरक आहे. मी त्या तपशिलात जात नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की काहीतरी घडतं, पण मग एवढी वर्षे ज्याच्यासोबत आपण काम केलं आहे त्याला विचारलं पाहिजे, त्याची काय बाजू आहे समजून घेतली पाहिजे, काय म्हणणं आहे त्याच्यानंतर निर्णय घेतला पाहिजे. असं नाही केलं जात. हे मला असं वाटलं की फारसं भाष्य न करता सुद्धा जे बिटवीन द लाईन्स आलं आहे, बियॉन्ड द लाईन्स आलं आहे, ते या पुस्तकाचं खूप मोठं शक्तिस्थळ आहे. नेहमी प्रत्येक शब्दातनंच फक्त व्यक्त झालं पाहिजे असं नाही, बिटवीन द लाईन्स आणि बियॉन्ड द लाईन्ससुद्धा व्यक्त होता येतं. या पुस्तकामध्ये कुटुंबाबद्दल लिहिताना आहे, सामाजिक प्रश्नांवर लिहिताना आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या संघर्षाच्या प्रसंगावर लिहिताना आहे. आणि म्हणून मला स्वतःला या पुस्तकाचं परत परत वाचन करत असताना असं वाटलं, खरं तर 1 महिन्यापूर्वी बरोबर मला हे समीरने पुस्तक दिलं. मला आठवत आहे, समीरला आठवत असेल की 26 नोव्हेंबरला मी संविधान दिनाच्या कार्यक्रमाला बालगंधर्वमध्ये होतो आणि तिथे त्यानं येऊन हे पुस्तक दिलं. त्यामुळे वाचायलाही भरपूर वेळ मिळाला आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा काही भाग वाचता आला. मी याच्यासाठी असं करतो
पुणेकर म्हणून शोभनाताई सांगून टाकतो. आमच्या काही ट्रिक असतात पुणेकरांच्या. उदाहरणार्थ मी विनोद सर असं पाहिलं बारकाईने विंग लावल्यासारखं की काही याच्यामध्ये मुद्रणाचे दोष दिसले तर सुरुवातीला सांगून टाकायचं, म्हणजे पुणेकर कसा अतिशय निर्भीड असतो याचं दर्शन घडवता येईल. पण तुम्ही इतकं बारकाईने मुद्रित शोधन केलंय राव, असं करत जाऊ नका. अशा चुका काहीतरी वाक्यांसाठी ठेवत चला, कारण मग बोला मी अशोक देव आणि मेघा चौले यांनी केलेलं मुद्रित शोधन. बरं, मग दुसरं काय? तर दुसरं आम्ही असं करतो की पहिल्यांदा वाचताना कधी कधी नवं असतं म्हणून त्या नवेपणाचा एक दबाव असतो. पुन्हा वाचताना मात्र ते तेवढं भिडत नाही. मग आपल्याला पकडता येतं की नाही हे पुस्तक लगेच जुनं होत आहे. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये मला सांगितलं पाहिजे की महादेव मोरे, प्राध्यापक सुभाष जोशी, प्राध्यापक हुमायून मुरसल, राजा शिरगुप्पे आणि विशेष म्हणजे समीर आणि चैतन्य मुलांचे सुद्धा लेख जे आहेत ते उल्लेख केला अतुलने. मला स्वतःला खरोखरच हे जाणवलं की ही मुलं, बाबाबद्दल आदर तर आहेच, तो असणारच, पण तो असताना सुद्धा त्यातले बारकावे किती छान पद्धतीने टिपतात. तर बाबांनी आरेतुरे म्हणायला सांगितलं, पण तोपर्यंत लहान वय असं पुढं आलेलं होतं आणि आता मागे वळून आरेतुरे म्हणणं इतकं सहजपणे शक्य नाही आहे. बाबाला तर हवं आहे, म्हणायचं तर आहे, पण आजूबाजूचं वातावरण, त्याचा दबाव, तो सांस्कृतिक दबाव, या सगळ्यामध्ये एकीकडे बायकोलाही ते आरेतुरे म्हणतात, मुलांनाही म्हणतात. आणि मग अगदी कुत्र्याचं पिल्लूसुद्धा जर आजारी असेल तर त्याच्या औषध पाण्यासाठी ते जे करतात. आणि तिकडे छान लिहिलं आहे मुलाने की खरं म्हणजे त्या काळात असतं जर कुत्र्याचं पिल्लू वगैरे आजारी असेल तर डॉक्टर बिक्टर काही नाही, सरळ नेऊन सोडून द्यायचं लांब. असा परिसर, असं सांस्कृतिक पर्यावरण, पण वडील त्याच्यासाठी जे काही करतात त्यातनं जो संवेदनशीलतेचा संस्कार होतो तो मुलांवरचा संस्कार व्हावा. किंवा अगदी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर एकमेकाच्या अंगावर पाणी उडवणं आणि पाण्याशी खेळणं आणि मज्जा करणं. आणि मला आवडलेलं शोभनाताई, स्पर्शामधनं माया व्यक्त करणं, प्रेम व्यक्त करणं, उबदारपणा व्यक्त करणं, जो आता हरवत चालला आहे एका परीने. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, करोनाने आजकाल स्पर्शच करू देत नाहीत ना 2 वर्ष. नाही, मी त्याच्याही आधीचं बोलतोय जरा. म्हणजे आत्ता ठीक आहे, मेडिकली काहीतरी रिझन आहे, पण त्याच्या आधीसुद्धा आणि आत्तासुद्धा एकूणच स्पर्श भाषा मला या पुस्तकातली ऊब जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची जाणवली. की वडील, पती-पत्नी हे एकमेकांच्या मधलं नात्यातलं रसरशीत पण जपण्यासाठी जे प्रयत्न करतायत, जे अवघड असतं. सुरुवातीला असतं नवं नवं, पण नंतर नंतर मग ते गृहीत धरत जाणं आणि त्या गृहीत धरत जाण्यातनं एक साचलेपण येणं, तर ते होत नाही. हे रमेश सरांचं मला वेगळेपण जे वाटलं. आणि मग त्याच्यासाठी ते कसे प्रयत्न करायचे, शोभनाताईंनी लिहिलं की माझा स्वभाव तसा तापट, पण मग ते कसं समजावून घ्यायचे, कसं समजावून मांडायचे, आणि ते करत असताना पुन्हा काहीतरी मुद्दाम करतोय असंही जाणवलं नाही पाहिजे, सहजपणाने आलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकामध्ये बहुआयामी रमेश शिपूरकर, माणूस आणि कार्यकर्ता, या पुस्तकाच्या वाचनाने माझ्या आधीच्या 2 वक्त्यांनी जे सांगितलं आहे त्याला मी पूर्ण अनुमोदन देतो. आणि त्याच्या पुढे जाऊन एवढंच म्हणतो की मला स्वतःला असं वाटलं की दृष्टी कशी निवळत निवळत न्यावी, एका त्या अर्थानं पारंपरिक कुटुंबातून आलेला असताना आणि जातीव्यवस्थेचं भांडवल असताना, त्याचे फायदे असताना ते भांडवल त्यागणं, ते फायदे सोडणं आणि त्याच्या विरोधात उभं राहणं, जे खरंच अवघड काम असतं. कारण फायदे कोणाला नको असतात, पण ते सोडून डिकास्ट होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं. आणि म्हणून नुसती दृष्टीच नाही, दृष्टिकोनसुद्धा त्यांचा कसा विकसित होत गेला आणि तो या पुस्तकातनं नव्या पिढीपर्यंत जाईल असं मला मनापासून असं वाटतं. की यातनं एक उमेद जागवते ती अशी की नव्या पिढीला, सगळ्यांना नसेल पण बऱ्याच मोठ्या पिढीला, या चंगळवादाच्या या 90च्या नंतरच्या काळामध्ये फक्त रोकडा व्यवहार, फक्त स्वार्थ, फक्त तुम्ही देणे घेण्याचं बोला, तसं ते मराठी माणसाला फार नवीन नाही बरं का. 1200 वर्षापूर्वी उद्योतन सुरी नावाचा एक मराठी लेखक होऊन गेला. त्याने असं लिहिलं आहे की मी मराठी माणसाला जेव्हा जेव्हा बघतो, तो स्वतःही मराठीच आहे, जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मराठी माणूस कसा असतो, तो म्हणतो काळा सावळा, धट्टा कट्टा, लढवय्या, कष्टाळू. आणि पुढे तो म्हणतो सतत दिलं घेतलं म्हणून भांडकुदळपणा करणारा, दिन्नले गहिल्ले तत्तविल्लविरे मराठे. कशा असतात मराठी लोक, तर दिले घेतले. आताच्या पिढीला रोकडा जर दिले घेतल्याचा व्यवहार कळत असेल तर तो चूक आहे असं नाही मी म्हणणार, पण मग यांना काय फायदा मिळत होता म्हणून हे सगळं करत होते.
कारण कोणीतरी काहीतरी करतंय तर काहीतरी त्याच्यामागे फायदा असेलच, असंच सूत्र कायम डोक्यामध्ये. त्यामुळे मी म्हणालो की ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. फायद्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या मूल्यांसाठी, आहे हे जग बदलण्यासाठी अशी माणसं धडपडत असतात. आणि त्याच्यात रमेश चिपळूणकर एक फार महत्त्वाचं नाव होतं. ते मधल्या काळामध्ये जर का बाजूला पडत असेल तर ते आपण परत एकदा समाजासमोर आणलं पाहिजे. ही जी तळमळ कळकळ या लेखनामागची आहे ती मला फार महत्त्वाची वाटली. एका अर्थानं उशीर झाला असं म्हणता आलं तरी नाही झाला असंही म्हणता येईल, कारण सुरुवातीला त्या दुःखाचा दबाव एवढा मोठा असेल, त्याचं वजन एवढं प्रचंड असेल की त्यावेळेला असं नसतं लिहिता आलं, अवघड होतं, सुचलंच नसतं. त्यामुळे त्याच्यासाठी वेळ जाणं पण गरजेचं होता. पण खूप जास्तही वेळ गेलेला नाही की ज्याच्यामुळे स्मरण कच्चं होईल किंवा पुसट होईल किंवा ते आठवणार नाही. म्हणजे अशा एका टप्प्यावर ते लिहिलं आहे. माझ्याकडे खरं तर एका बाजूला पेच असा आहे की मी तुम्हाला विनय हर्डीकरांचं प्रस्तावनेतलं त्या कवितेच्या भावार्थाची ती वाक्य वाचून दाखवली. पण दुसऱ्या बाजूला महेश एलकुंचवार पण माझे फार आवडते लेखक आहेत. महेश एलकुंचवारांच्या नाटकांवर आणि त्यांच्या ललित लेखनावर मी खूप फिदा असतो. त्यांनी परवा एका ठिकाणी लिहिलेलं मी वाचलं आणि मी सटपटलो. विनोद सर त्यांनी लिहिलं आहे की कशाला मरावे परी कृतीरूपी उरावे, मेलं ना संपलं, विसरून जा, नव्यानं जागा करा, कारण तुम्ही जुन्यांचं परत परत करत असला तर नव्यांना कशी जागा होईल. आता ती त्यांची मतं आहेत, पण ती अशी एकदम सटासट गोळ्या सुटावी तशी सुटत होती. मी म्हटलं अरे अशाही पद्धतीने माणसं विचार करतात. आम्ही तर लहानपणापासून मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं शिकलो, असा संस्कार घेऊन आलो. म्हणून माझी तक्रार अशी की गंबाज सरदार खूप मोठा विचारवंत, माझं पहिलं पुस्तक मी त्यांना अर्पण केलं आहे म्हणून नाही, पण इतका समंजस, विवेकी, डाव्या विचारांचा आणि समाजवादी विचारांचा असा मेळ सुंदरपैकी घालून पुढे जाणारा, संत साहित्याचा आणि सुधारणावादी विचारांचा मेळ घालून पुढे जाणारा. पण गंबा गेल्यानंतर मला श्रुतीताई असं वाटतं की विसरले गेले असं मला वाटतं. चुकत असेल, माझं चुकत असेल. किंवा निळूभाऊंसारखा एवढा मोठा कलावंत, पण भाऊंवर असं पुस्तक यायला हवं होतं खरं म्हणजे, नाही आलेलं. मला असं वाटतं की या पुस्तकाने अशा पण काही जागा खुल्या केल्या आहेत, अशी सुद्धा कामं व्हायला पाहिजेत, अशी एक प्रेरणा या पुस्तकातनं पुढे येईल. आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन शोभनाताईंचं, त्यांच्या मुलांचं आणि या पुस्तकासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं असणार आहे. एक आणखीन मुद्दा मला स्वतःला असं वाटतं की हे कुठेतरी या पुस्तकातनं सतत असं येत राहतं की एका बाजूला सीमा भागात राहून सुद्धा डहाणूकर पुरस्कार मिळवणं पत्रकारितेचा, अशा पद्धतीचे विषय ऐरणीवर आणणं की ज्यांना वाचा फुटली पाहिजे आणि पुण्या मुंबईमधल्या लोकांना त्या जाणीवा होऊन त्यांनी त्या विषयाकडे आकर्षित झालं पाहिजे. बघा ना तुम्ही, रमेश चिपळूणकर लिहित होते त्या सगळ्याचं काही प्रमाणामध्ये वाचन करून किंवा ऐकून समजून घेऊन अनिल अवचटांसारखा पुण्यातला लेखक तिथे जातो आणि मग तो लिहितो आणि त्याच्यानंतर या विषयावर आणखी चर्चा होते, आणखीन मराठी साहित्यामध्ये लक्ष वेधलं जातं. अशा प्रकारे मला स्वतःला असं वाटतं की रमेश चिपळूणकरांचं दुसऱ्या फळीत असणं, स्वतःला एक प्रकारे स्वतःवर अन्याय एक प्रकारचं करून घेणं, नेतृत्व करण्याची क्षमता असून सुद्धा स्वतःकडे दुय्यमपण घेणं, पण हे किती मोठं आहे अतुल सर. समाजवादी चळवळी अशी टीका केली जाते की समाजवादी चळवळीमध्ये फक्त नेतेच असतात, कार्यकर्ते नसतातच. अरे कोण म्हणतं कार्यकर्ता नसतात? रमेश चिपळूणकर नावाचा हा बुलंद कार्यकर्ता होता. निदान आता तरी कार्यकर्ते नसतात असं म्हणू नका, आता तरी अशा पद्धतीचं मूल्यमापन करू नका. स्वतःला दुसऱ्या फळीत ठेवून अतिशय जागा, अत्यंत संवेदनशील, श्रुतीताईंनी उल्लेख केला किती प्रकारच्या विषयांवर एकाच वेळेला ते काम करत होते. म्हणजे यात उल्लेख आहे आणि मला ते खूप जाणवलं की कार्यकर्ते आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत आणि बोलावतायत. खरं तर हे त्यांचे नेते आहेत, पण ताईंना घेऊन ते जातात. कार्यकर्ते थोडा बोलतात, आरोप करतात जे अन्यायकारक असतात, पण तरीही सर शांत राहतात. त्यांना वेदना होतात, त्यांना लागतं, ते लागणारच, पण म्हणून त्यांची पण काहीतरी बाजू असू शकेल. हे कठीण आहे. आपल्यावर जेव्हा अन्याय होतो, आपल्यावर जेव्हा कोणी भडीमार करतं, तेव्हा तो करणाऱ्यांची पण बाजू असू शकेल. हे संतत्व आहे, हे संतपण आहे. आणि असं संतपण या भल्या माणसामध्ये होतं, ही फार मोठी गोष्ट आहे. या पुस्तकाच्या वाचनातनं ती पदोपदी दिसते, अनेक प्रसंगांमधनं दिसते.
मी सगळे तपशील याच्यासाठी सांगणार नाही की मी पुणेकर असल्यामुळे मला माहिती आहे की आता सगळं माहीतच झालं आहे तर पुस्तक घ्या कशाला, असा शॉर्टकट पुणेकर मारू शकतात शोभनाताई. आता नाहीतरी 3 वक्त्यांनी आपल्याला एवढं सगळं सांगितलं आहे की आता पुस्तक घ्यायची काय गरज आहे. बरं, आम्ही पुणेकर वाचतो तर खरंच मनापासून वाचतो, त्या बाबतीमध्ये तुम्हाला गुण द्यावेच लागतील. म्हणजे परवा विनोद सर मी वाचलं की एक फार मोठ्या अभिनेत्री आहेत, सध्या त्यांचा आवाज म्हणजे सगळा भारत हलवून टाकेल अशा प्रकारचा, म्हणूनच त्यांना ट्विटरने बॅन केलं आहे, म्हणूनच त्या अशा घोड्यावर बसून तलवारबाजी करतानाचं वगैरे, तर नंतर आलं की तो घोडा लाकडाचा आहे आणि तो फक्त जागेवर हलतो आहे आणि त्या मागणं येऊन लोक पुढे पळतायत आणि असं शूट केलं आहे ते. तर त्या कंगना राणावतबाईंनी त्यांनी मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किती उत्तम वाचन केलं त्याच्यावर परवा लिहिलं होतं विनोद सर. मला फार कौतुक वाटलं की अरे 7 वर्षाच्या काळात कंगनाबाई वाचतात सुद्धा, हे किती महत्त्वाचं आहे. नाही तर प्रतिगामीच ना वाचन विचन म्हणजे. तर त्यांनी असं लिहिलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये प्राण्यांचं कसं पालन करावं याच्यावरचं अतिशय उत्तम पुस्तक मी वाचलं, ॲनिमल फार्म. कुत्री मांजरं कशी पाळावीत याच्यावरचं अतिशय उत्तम पुस्तक मी वाचलं. दुसऱ्या बाजूला आमच्या पुण्यातले मी नाव नाही सांगणार, मी विद्यार्थी असताना सतत असं, सर तुम्ही काय वाचताय, सर तुम्ही काय वाचताय, सर तुम्ही काय वाचलं. तर एक मोठे विद्वानग्रस्त मला म्हणले वाचन करू नये. मला धक्काच बसला. म्हणलं काय म्हणता. म्हणले वाचन करू नये. बाप रे. म्हटलं का. म्हणले ओरिजिनॅलिटी कमी होते. बरं, प्रत्येक पुणेकर ओरिजिनलच असतो, असा नग इतरत्र मिळू शकत नाही. आणि त्यामुळे हे फक्त त्याच महापुरुषाचं मत असेल असं नाही, आमच्या पुणेकरांमधल्या अनेकांचं मत असू शकतं की ओरिजिनॅलिटी कमी होऊ नये म्हणून हे असलं वाचन विषय काही करू नये, ह्याच्या फंदात पडू नये. तर मी तुम्हाला ग्वाही देतो की तुमची ओरिजिनॅलिटी कायम राहून सुद्धा तुम्हाला अधिक ताकद देईल असं हे पुस्तक आहे. तुमच्या ओरिजिनॅलिटीला बाधा येणार नाही, अजिबात बाधा येणार नाही. याच्यामध्ये तुमच्यावर काहीही आक्रमण केलेलं नाही. तुम्हाला बोटाला धरून ह्या माणसाचं जगणं किती रसरशीत होतं, किती अर्थपूर्ण होतं, किती वेगळं होतं हे समजावून सांगताना कुठेही शिक्षकी पद्धत वापरलेली नाही, तर अत्यंत रसाळ पद्धतीने. पण सुरुवातीला मी म्हणालो ते पुन्हा एकदा सांगतो की ग्लोरिफिकेशन करणं, उदात्तीकरण करणं सहज शक्य असताना सुद्धा तसं न करता, दुसऱ्या बाजूला अंडर एस्टिमेट करणं, अन्याय करणं सुद्धा शक्य असताना तेही न करता एक तोल साधत साधत हे पुस्तक जातं. एक प्रकारच्या डोंबाऱ्याच्या त्या तारेवरची जी कसरत असते ना ती फार अवघड असते, ती एक्सपर्टच माणूस करू शकतो. तुम्हाला आम्हाला अवघड असतं जमणं ते. मला स्वतःला असं वाटतं की आपला सगळाच समाज आता सध्या अशा उंचीवर गेला आहे की काही लोकांना उंचीवरनं खाली बघितलं की भोवळ येते. काहीतरी आजार आहे ना तो, हां व्हर्टिगो. तर साऱ्या देशातल्या 130 कोटी लोकांना व्हर्टिगो झाल्याच्या अवस्थेत आपण असताना हा देश असं पुस्तक येतं आहे, ही माझ्यासाठी फार महत्त्वाची उपलब्धी आहे असं मी मानतो. अशा या पुस्तकातनं शोभनाताई अनेक पुस्तकं पुढच्या काळामध्ये येऊ शकतील, त्याच्या शक्यता, त्याचे सगळे रस्ते खुले करायचं काम तुम्ही केलं आहेत. आणि म्हणून मला आता रमेश शिपूरकरांनी त्यावेळेला वर्तमानपत्रांमधनं जे जे लिहिलं ते भले प्रासंगिक असेल पण ते सगळं वाचून काढलं पाहिजे असं मनापासून वाटतंय. त्याच्यासाठी मी समीरला आणि चैतन्यला त्रास देणारच आहे. तेव्हा ह्या पुस्तकाने तुम्ही तुमचा ताप वाढवून घेतलेला आहे हे पण मी या निमित्ताने सांगतो. आता त्यांचं प्रत्येक छापलं गेलेलं वाक्य आणि त्यांची डायरीसुद्धा तुम्ही घेतली याच्यामध्ये, पण सगळं काही पुस्तकात घेता येत नाही. जागेचाही मुद्दा असतो, निवडीचाही काही एक मुद्दा असतो. निवड करताना काय निवडायचं आणि काय गाळायचं हे सुद्धा फार अवघड काम असतं. अशा पार्श्वभूमीवर समग्र रमेश शिपूरकर समजले पाहिजेत अशा प्रकारची अदम्य जिज्ञासा वाचकामध्ये निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. याच्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुम्ही सगळे पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशनाला एवढी गर्दी जमते. शोभनाताई, आम्ही साहित्य परिषद इथे बाजूला आहे, मी साहित्य परिषदेत खूप वर्ष काम केलं आहे, आजही अनेक मित्र माझे तिथे आहेत, त्यामुळे सांगतो 8 ते 10 माणसं जमली की आम्ही दुसऱ्या दिवशी पार्टी करतो. काल काय तुफान गर्दी होती कार्यक्रमाला, 8 ते 10 लोक होते साहित्य परिषदेमध्ये.
म्हणजे आपण आता वैशाली किंवा रुपालीवरच, वाडेश्वरच आता इथं तर म्हणजे खाली बसलेत, बाहेर उभे आहेत, एकही खुर्ची रिकामी नाही आहे. याचं कारण रमेश चिपळूणकरांविषयीची आस्था, त्यांच्याबद्दलचं तुमचं जे एक खूप ओल मनामध्ये आहे, आपुलकी मनामध्ये आहे, त्या पोटी तुम्ही सगळे इथे आलेला आहात. मी पाहतोय माझा मित्र विनोद पावशे बेळगावचा, तो अगदी आवर्जून इथे येऊन बसलेला आहे पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमामध्ये. अशी अनेक नावं आहेत. मी खरं म्हणजे मोजक्याच 4-5 लोकांचा उल्लेख केला, मला 25-1 नावांचा तरी उल्लेख करायला हवा, इतकी तोलामोलाची माणसं इथं बसली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या पुस्तकावर चर्चा आज होतीये, त्याचं प्रकाशन इथं होतं आहे पुण्यामध्ये. आणि मला स्वतःला असं वाटतं की रमेश चिपळूणकर निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये एक मार्गदर्शक या रूपानं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती याचं एक उदाहरण म्हणून घराघरामध्ये पोचायला हवेत. आणि त्यासाठी हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे, याचं सामुदायिक वाचन झालं पाहिजे. बायकोने लिहिलेलं, मुलांनी लिहिलेलं, मित्रांनी लिहिलेलं, ते जर वाचन त्याचं झालं ना तर कळेल की त्याच्यामध्ये किती शक्यता आहे. तर अतुलने ते केलं, इतकं अप्रतिम पद्धतीने केलं. अतुल, वाचन तर तू अफाट करतोसच, पण आज तुझं भाषण ऐकल्यानंतर मी स्पेल बाउंड झालो. बाप रे, पुण्यामध्ये अशा प्रकारचा एक मोठा स्पर्धक आपल्याला तयार झालाय आणि तो जवळ राहतोय. डेंजर आहे, खरंच डेंजर आहे. आणि श्रुती तर माझी खूप लहानपणापासूनची मैत्रीण आहे, ती स्पर्धांमध्ये उत्तमच बोलते, प्राध्यापक असून सुद्धा समजेल असं बोलते. हे विद्यापीठात चालत नाही. आणि इतकं उत्तम पद्धतीने दोघं बोलल्याच्या नंतर मी 3रा क्रमाने वक्ता होतो असं बोलायची तुम्ही परवानगी दिल्याबद्दल तुम्हाला आभार मानतो. तुमचे धन्यवाद. च्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत आणि आता मी समीर शिपूरकर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रमाचा समारोप करावा. अतिशय वेगळ्या पातळीवर तुम्ही तिघांनी हा कार्यक्रम नेला. हे पुस्तक वेगळ्या पद्धतीने खूप बघितलं, यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे तिघांचे आभार. खरोखरच ज्यांनी आम्ही सगळे ह्या प्रक्रियेत होतो त्यांना धाकधूक असतेच ती की हे किती महत्त्वाचं झालं आहे माहिती नाही, किती लोकांना आवडेल, कळेल किंवा काय त्याच्यातनं निघतं नेमकं माहिती नाही, अशा प्रकारची मनोवस्था असते, होती आमची. पण तुम्ही ते खूप चांगल्या प्रकारे नुसतं समजून घेतलं नाही, समजून दिलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं. त्याचं खऱ्या अर्थाने ॲप्रिसिएशन जे म्हणतात ते खूप वेगवेगळ्या आयाम त्याला जोडले. त्याबद्दल डॉक्टर हरी नरके, डॉक्टर श्रुती तांबे आणि मित्र आमचे अतुल पेठे, अगदी मनापासून आभार. आता मी सगळ्यांचे आभार मानत नाही, पण काही उल्लेख जरूर करतो मी. विनोद शिरसाटनी ज्या प्रकारे पुस्तकाकडे पहिल्यापासून बघितलं त्याचाही वाटा खूप मोठा आहे. ह्या सगळ्या पुस्तकाकडे कसं बघितलं जावं या संदर्भात त्याचं जे काय समज होती, ज्या पद्धतीने ते पुढं नेलं तेही फार महत्त्वाचं आहे, हे मला नोंदवणं आवश्यक आहे. आभार आपण मिळूनच कार्यक्रम करतो त्यामुळे इथं हा आभार नाही आहे. पुढचं हे आहे की आईने जे लिखाण केलं ते अफाट होतं. म्हणजे शब्दांच्या भाषेत बोलायचं झालं तर आत्ताचं पुस्तक 78,000 शब्दांचं आहे. आईने जे मूळ लिखाण केलं होतं ते 2 लाख शब्दांचं होतं. ते 2 लाख शब्द आणि सगळे शब्द स्वतःच्या हाताने मराठीमध्ये टाईप केले होते आईनी स्वतः. तर तिथूनपासून ते 78,000 शब्दांपर्यंत येण्याची कसरत खूप मोठी होती. त्याच्यात पण खूप आम्हाला सगळ्यांना मजा आली. आणि इतर सगळे जे लोक, आईनी काही जणांची नावं घेतली पण काही जणांची आता नाही घेऊ शकलो, पण पुस्तक निर्मितीमध्ये खूप लोक अजून सहभागी होते. माझा भाऊ कोल्हापूरचा निहाल, त्याची बायको तनुजा, यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता. आणि खूप लोकांशी बोलणं चालू होतं, त्यांच्याकडनं वेगवेगळे फीडबॅक मिळत होते, कसं पुढं जावं याची एक दिशा मिळत होती. तर त्या सगळ्या लोकांचे अगदी मनापासून आभार. आज हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये इथं SM जोशी फाउंडेशनचे जे लोक आहेत, व्यवस्थापन जे आहेत, त्यांचे मनापासून आभार. या सगळ्या कार्यक्रमाचं स्वतःहून बन्सीधर किंकर आणि आमचा मित्र साहिर हे शूटिंग करत आहेत, हे स्वतःहून त्यांनी घेतलेली जबाबदारी आहे, तर त्यांचे मनापासून आभार. आणि आभार नाही मानायचे पण उल्लेख जरूर करायचा आहे. या सगळ्या पुस्तकाच्या जडणघडणीत मी बऱ्याचदा केंद्रस्थानी होतो, त्यामुळं मला समजून घेणं, पडझड होणं, काय नेमकं वाट काढावी, कशी वाट काढावी ह्याचे पेच सोडवणं, या सगळ्यामध्ये माझी बायको अंजली चिपलकट्टी माझ्याबरोबर होती. त्याचं नोंदवणं फार आवश्यक आहे. त्यामुळे तिचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खूप मोठा वाटा या सगळ्या निर्मितीमध्ये आहे, हे मी नोंदवतो मनापासून. आणि थांबूया कार्यक्रम आणि कार्यक्रमाचा समारोप झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.